श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. 7वा श्लोक. 3 आठवडे झाले, 3 गुरुवार, 7वा श्लोक. अजून तीनच शब्दावर प्रवचन झालं. आज आता बघूया किती शब्दावर प्रवचन होत आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. जसं मागे सांगितलं की हे सर्व ज्ञानी माणसाची लक्षणं आहेत. जो आत्मज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी हे लक्षणं सहज असतात. आणि ज्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे त्या शिष्याच्या ठिकाणी त्यालाही आपल्या पराक्रमाने, आपल्या तपश्चर्येने आणि आपल्या प्रयत्नाने ही लक्षणं त्याला आपल्या अंगी बाणवावी लागतात. आणि ही लक्षणं त्याच्या अंगी जसजशी बाणत जातात तसतसं त्याचं ज्ञान तेजस्वी होत जातं. त्याला ज्ञान होत जातं किंवा त्याचं परोक्ष असलेलं ज्ञान म्हणजे त्याला कळलेलं ज्ञान, याचा त्या कळलेल्या ज्ञानाचा त्याला अनुभव येत जातो. आणि म्हणून हे सर्व लक्षणं जी आहे भगवंतानी ज्ञानी मनुष्यांची लक्षणं सांगितली. ज्ञानी सत्पुरुषांची, सद्गुरूंची लक्षणं आहे. आणि भक्तांनी प्रयत्नाने ती आपल्या अंगी आणायची आहे. प्रयत्न आहे, तपश्चर्या आहे. ही एवढी साधी गोष्ट नाही म्हणा. ही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही तपश्चर्या करावी लागते. आणि जसं जसं एक एक गुण आपल्या अंगी मांडतो तसं तसं ज्ञान चढत जातं. ज्ञान आपल्या अंतःकरणात उतरतं आणि वैराग्य चढतं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. अंगामध्ये ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य, ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या 3 गोष्टी, या 3 शक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य, या 3 शक्ती आत चढायला लागतात मनुष्याच्या ठिकाणी. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. आणि तो दास, सद्गुरूंचा दास, सद्गुरूंच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि नुसती मुक्ती प्राप्त होते असं नाही, त्या मुक्तीचा तो भोगता होतो, मुक्तीचा भोग घेतो. मुक्ती म्हणून सगळ्यांमधून मोकळं व्हायचं असं नाही म्हणाले. मुक्ती भोगायची वस्तू आहे. नुसतं आता मी मुक्त झालो असं नाही, पण मुक्ती भोगली पाहिजे. तेव्हा पुढचा हा जो गुण आहे म्हणजे तो सांगतात शांती म्हणजे क्षमा करणे. क्षमा रूपम तपस्विनाम. कोणी कितीही अपराध केला तरी त्याला क्षमा करतात. सद्गुरू त्याला क्षमा करतात. संत सत्पुरुष त्याला क्षमा करतात. किती मोठा जरी अपराध असला तरी करतात, हे सुद्धा म्हणणं कृत्रिम होईल. म्हणजे त्याचा अपराध त्यांनी केला असला तरी त्यांच्या क्षणी त्यांच्या ठिकाणी क्षमा ही बाणलेली असते. हा गुण त्यांच्या ठिकाणी स्वभावतः आहे. हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे ते करतात असंही म्हणण्याची गरज नाही. त्यांच्याकडे कोणी अपराध किती केला तरी ते क्षमा सहज त्यांच्या ठिकाणी आधीच होऊन जाते. त्यांनी अपराध केला ही भावना त्यांच्या ठिकाणी स्पर्शच करत नाही. फक्त त्याच्या ठिकाणी ती अपराधाची भावना राहू नये. त्याच्या ठिकाणी अपराध भावना राहते. त्याच्या ठिकाणी अपराधाची भावना राहिली तर भक्ती घडणार नाही. आणि म्हणून त्याच्याही ठिकाणी अपराधाची भावना राहू नये
म्हणून ते म्हणतात की क्षमा केली. वास्तविक क्षमा तर हा त्यांचा गुणच आहे ना. हा गुणधर्मच आहे. त्याच्यामुळे ते ज्ञानी आहे. त्याला असं वाटतं की आपण काय अपराध केला, तर तो क्षमा मागतो. मग ते म्हणतात क्षमा केली असं म्हणतात, पण क्षमा आधीच केलेली असते. आणि त्याच्या ठिकाणचं अपराध भावना जाते. परंतु परत त्यांनी अपराध करू नये तसा. म्हणून ते त्याला ज्ञान सांगतात. "अरे बाबा असं, तू असं-असं केलं हे बरोबर नाही." असं एवढं ते सांगतात. एवढं सांगणं त्यांचं राहतं. तेव्हा त्याला शांती असं म्हणतात. क्षमा. म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी जसा क्षमा हा भाव आहे, स्वभावताच आहे, त्यांचा स्वभावच आहे. तसं शिष्यानी सुद्धा कोणी काही केलं, कोणाकडून काही चूक झाली, तर त्याला क्षमा केली पाहिजे. ही त्याला प्रॅक्टिसच करावी लागेल. त्याला एकदम क्षमा त्याच्या ठिकाणी त्याला राग येईल. त्याला एकदम क्षमा तो करणार नाही. आणि म्हणून सांगतात, की त्याला प्रयत्नाने त्यांनी तो गुण आपल्या अंगी बाणला पाहिजे. तेव्हा मागे दत्तात्रेयांचे सद्गुरू जे बुभुक्षानंद त्यांची कथा आम्ही सांगितली होती. तेव्हा तो पुलस्त कुळातला तो तो त्याचा शिष्य होता आणि त्यांना ओळखलं नाही. बराच बराच काळ मध्ये निघून गेला त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान सांगितलं होतं. बराच काळ निघून गेल्यानंतर त्यांचं काही संपर्क नाही आणि म्हणून शिष्याने नेहमी संपर्क ठेवला पाहिजे. संपर्क तुटला की मग त्या ज्ञानाचा तेज, ज्ञानाला उजाळा ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते विसरण्याची शक्यता असते आणि म्हणून सद्गुरूंची त्याची भेट झाली आणि त्यांनी त्याला परोक्ष ज्ञान सांगितलं होतं. पण त्यांचं समाधान नाही झालं. अरे, मी याला अपरोक्ष ज्ञान नाही सांगितलं आणि म्हणून ते मुद्दाम भेटायला आले. त्याने त्यांच्या पाठीवर उडी मारली आणि बसला. पण त्यांनी त्याला अपराधाची क्षमा केली आणि त्यालाही आपली चूक कळून आली, की अरे आपण चुकलो. त्याला एकदम लक्षात आलं, की हे तर आपले सद्गुरूनाथ आहेत आणि म्हणून तो एकदम पाठीवरून उडी मारून तो उतरला आणि त्यांना चरणावर तो पडला. तेव्हा त्याला क्षमा केलं असं म्हणतात, पण ते क्षमा त्यांनी आधीच केली होती. नंतर त्याच्या ठिकाणचा अपराध भावना गेली आणि त्याला ते ज्ञान परत त्यांनी अपरोक्ष ज्ञान सांगितलं. तसंच अनेक संतांची अशी उदाहरणं आहेत. एकनाथ महाराजांची कथा आहे, की ते अंघोळीला जात होते. तर कोणी एका मनुष्याने त्यांच्यावर थुंकला तो अंगावर. परत ते अंघोळ करून आले. त्याला काही बोलले नाही ते. त्यांनी क्षमा कारण क्षमा रूपम तपस्विनाम. क्षमा त्यांच्या अंगीच होती त्याच्यामुळे त्यांना राग आलाच नाही. क्षमा हे त्यांच्या रोमात भिनलेली होती. त्याच्यामुळे त्यांना अजिबात राग आला. ते परत गेले. परत अंघोळ करून आले. परत तो थुंकला. परत गेले. असे 9-10 वेळा झाले. मग त्यालाच त्याची शरम वाटायला लागली, "अरे, आपण काय केलंय?" आणि तो पश्चात्ताप त्याला झाला आणि तो त्यांच्या पायावर पडला. याला क्षमा असं म्हणतात. तेव्हा एकनाथ महाराज हे महाज्ञानी होते आणि म्हणून हा क्षमा हा त्यांच्या ठिकाणचा हा गुण होता. हा त्यांचा स्वभावच होता. तसंच तुकाराम महाराजांची कथा आहे. तुकाराम महाराजांना एकदा एक त्यांचा शेतकरी होता, भक्त होता त्यांचा. शेतकरी होता. त्याच्या शेतामध्ये खूप ऊस लागलेला होता. आता आम्ही तिकडे गेलो होतो, वडगाव निंबाळकर. तिथे त्यांच्या बंगले होते आणि त्यांच्या मागे सगळे काय एवढी ऊसाची शेती लागलेली होती. तसं त्याच्या शेतामध्ये ऊस लागलेले होते. तेव्हा त्या भक्तानी तुकाराम महाराजांना त्या ऊसांची मोळी करून दिली. एक 15-20 मूळ ऊस दिलेले असतील. ते खांद्यावर घेऊन जात होते. तेव्हा काही वात्रट मुलांनी बघितलं आणि त्याच्यातला एक-एक ऊस ते काढून घ्यायला लागले. काढता
शेवटी घरी आले तेव्हा एकच ऊस उरला होता. आणि त्याच्या आधी काही मुलांनी जाऊन त्यांच्या घरी सांगितलं होतं, की बघा ते मुळी घेऊन येत होते, एवढी ऊसांची आणि मुलांनी ते सगळे ऊस काढून घेतले. तेव्हा आवलीला राग आला आणि शेवटी जे तेव्हा घरी गेले, तेव्हा एकच ऊस उरला होता. तेव्हा आवलीला राग आला आणि तिने तो ऊस घेऊन त्यांच्या पाठीवर मारला जोरात, तुकाराम महाराजांच्या. तेव्हा त्याचे 3 तुकडे झाले. बरोबर 3 तुकडे. तर तुकाराम महाराज काय म्हणाले? म्हणजे "आवले, म्हणे तुझे माझ्यावर किती प्रेम आहे म्हणाले, किती प्रेम आहे. बघ, मला ऊसाचे तुकडे करायचं सुद्धा श्रम होऊ नये म्हणून ते तू बरोबर 3 तुकडे केले. एक मला, एक तुला, एक मुलाला. असे बरोबर 3 तुकडे तू केले. किती तुझं माझ्यावर प्रेम आहे असं." आणि ते नाटकीपणाने नाही म्हणाले. ते खरंच म्हणाले, ते प्रेमानेच म्हणाले. कारण त्यांच्या ठिकाणी क्षमा ही भिनलेली होती. क्षमा त्यांच्या अंगात भिनलेली होती. आणि हेच लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं, की ते आपल्याला रागावले, आपल्यावर हे केलं. रागावले बरोबर आहे. शिष्याने तेच समजलं पाहिजे, की सद्गुरू रागावले त्याच्याशिवाय तो आपल्या ठिकाणचं काय अयोग्य भाव, अज्ञान त्याच्या ठिकाणचा तो काढण्याचा प्रयत्न करणार नाही. पण सद्गुरूंच्या ठिकाणी म्हटलं तर स्वभावतः ते क्षमा त्यांच्या ठिकाणी असते. स्वभावतः. पण ते सांगतात, "अरे हे चुकलं, हे चुकलं" एवढंच सांगतात. बाकी काय? की त्याच्यामधून तो भाव जावा. तो विरोधी जो भाव आहे, तो जो विकार आहे, तो जावा म्हणजे त्याचं अंतःकरण शुद्ध होईल आणि त्याच्या ठिकाणी मी सांगितलेल्या प्रेमाचा अनुभव, मी सांगितलेल्या ज्ञानाचा अनुभव येईल एवढंच त्यांचा उद्देश असतो. तेव्हा क्षमा हा गुण भगवान सांगतात, की ज्ञानी माणसाचं हे लक्षण आहे. त्याच्या ठिकाणी स्वभावतःच क्षमा असते. क्षमा त्याला करावी लागत नाही. स्वभावतः त्याचा गुणच असतो. आणि त्यांच्यासारखं व्हायचं, त्यांच्यासारखं ज्ञानी व्हायचं तर शिष्यानी तो आपल्या प्रयत्नाने तो गुण मांडवला पाहिजे आपल्या. काही झालं घरात एकदम रागावतो. एकदम कोणावर तरी रागावतो, एकदम कोणावर तरी काय म्हणतो, कोणाला काहीतरी बोलतो. ते त्यांनी हळू तो आपला जो विकार आहे, तो त्यांनी काढायला पाहिजे आणि क्षमा अंगी बाणायला पाहिजे. तेव्हा त्याला ते ज्ञान त्याच्या अंगामध्ये मुरेल किंवा चढेल. चढे ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य आणि ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य अंगामध्ये चढायला लागेल. म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. आणि असा विश्वास सद्गुरूंच्या बद्दलचा ज्यांच्या ठिकाणी आहे, तो मुक्तीचा भोग घेतो. तेव्हा भगवान म्हणतात, जिथे अशी क्षमा दिसून येते, तो ज्ञानी मनुष्य आहे असं जाणावं. किती अपराध केले तरी तो क्षमा करतो. म्हणजे तो ज्ञानी मनुष्य आहे असं जाणावं. क्षमा रूपम तपस्विनाम. तपस्वी लोकांचं रूप म्हणजे क्षमा. तेव्हा जेव्हा तपस्वी लोक काही-काही वेळेला ते रागावतात पण तपस्वी लोक. काही-काही वेळेला ते शाप पण देतात. पण त्याच्यात सुधारणा व्हावी म्हणून ते असं करतात. तेव्हा ती त्यांची कृपाच असते. ते त्याला काही बोलतात, म्हणतात ती त्यांची कृपा असते. आणि त्याचप्रमाणे ती कृपा म्हणूनच आपण घेतलं पाहिजे. तरच आपल्या ठिकाणचं अज्ञान, अहंकार नष्ट होईल. कारण ते रागावले असता मनुष्यांच्या ठिकाणचं अज्ञान, द्वेष भावना, काम, क्रोधादी विकार आदी नष्ट होतात. आणि तो शुद्ध होतो. आणि मग त्याला भगवत प्राप्तीचा अधिकार येतो. भगवत प्राप्ती व्हायची तर भगवत प्राप्तीचा अधिकार यायला पाहिजे. तो कसा येईल? तर त्याच्या ठिकाणचं अज्ञान, द्वेष, भावना हे सर्व नष्ट झालं पाहिजे आणि तो शुद्ध झाला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम,
स्थैर्यम् आत्मविनिग्रह. आता आर्जव, शांतीर आर्जवम. आर्जव म्हणजे काय ते भगवान सांग. आर्जव हा गुण. आर्जव म्हणजे आपण म्हणतो विनंती. सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा, असं तुकाराम महाराज. सर्वांच्या पाया दंडवत करतो. खरं त्यांची अवस्था केवढी उच्च आहे. परंतु लोक ऐकत नाही, लोकांना कळत नाही. अज्ञानी असतात, हट्टी असतात, त्यांना कळत नाही. म्हणून ते त्यांचा आर्जव सुद्धा करतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा. अरे याच्यामुळे तुमच्या आयुष्याचा नाश, म्हणून तू आयुष्याचा नाश करू नका, असं ते सांगतात. म्हणजे आर्जव म्हणजे काय ते भगवान सांगतात. आर्जव हा गुण शिष्याने आपल्या ठिकाणी आणला पाहिजे. मन, वाणी आणि वागण्याचा सरळपणा. मनाचा सरळपणा, वाणीचा सरळपणा आणि वागण्याचा सरळपणा. हा सरळपणा पाहिजे. वाकडं नाही गेलं पाहिजे. आमचे चव्हाण म्हणाले, मला तिकडे जायचंय, वाकडला जायचंय. म्हणलं हे वाकड्यात कशाला जातात तुम्ही? ते हसले. म्हणलं असं वाकड्यात जायचं नाही. काय? ते म्हणलं वाकडला कोणतरी आमचं नातेवाईक राहत. म्हटलं वाकडला जायचं. म्हटलं तुम्ही असं वाकड्यात कशाला जातात? सरळ झाला म्हटलं. सरळ आपल्याला कुठे जायचंय? काय? आपल्याला वडगाव, निंबाळ आणि काय आकाशदीप सोसायटी इथे जायचं. तुम्ही म्हटलं हे कुठे मध्येच वाकडं. ते ते हसले. त्यांना राग नाही आला. ते हसले, जोरजोरात हसले. असं काही आम्ही गंमत केली की ते हसतात. तेव्हा महाराजांनी 3 स्थळं सांगितली. आमचे महाराज म्हणाले, शिष्यानी फक्त 3 ठिकाणीच जायचं. कुठलं? आपलं घर, आपलं नोकरीचं स्थान आणि आपल्या सद्गुरूंचं स्थान. आणि सद्गुरू जिथे नेतील आपल्याला ते स्थान. सद्गुरूंचं घर, आपलं घर आणि नोकरीचं स्थान. आणि मग सद्गुरू जिथे म्हणतील आपल्याला सांगितलं, की अमुक ठिकाणी या, अमुक ठिकाणी या. मग त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. अशा 3च स्थानी त्यांनी गेलं पाहिजे. आणि 3 स्थान सोडून जो 4थ्या स्थानी जर तो गेला, तर त्याला त्या स्थानाचं त्याचं पावित्र्य नष्ट होतं. पूर्वी लोक सोहळ्यात का असायचे हो? कोणाला शिवायचे नाही, काही नाही काय. याचं कारण काय? ती पवित्रता. पावित्र्य नष्ट होत. बाहेर आपण धुळीत जातो वगैरे, बाहेर जातो, बाहेरच्या वातावरणात जातो. तर वातावरणाचं सर्व जे रोगट हे गोष्टी असतात, ते सर्व आपल्या अंगाला चिकटतात, धूळ चिकटते, घाण चिकटते. हे सगळं जसं होतं, तसं म्हणाले इतरांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या घरातले गुण लागतात. गुण म्हणण्यापेक्षा गुणदोष. काही ठिकाणी गेल्यानंतर आपण मंदिरात वगैरे गेल्यानंतर किती छान वाटतं. ते सत्वगुण असतो. कुठे बाहेर निसर्गात गेल्यानंतर आपल्याला चांगली ऊर्जा वाटते. आता तिकडे वडगावला कार्यक्रम झाला. सगळे लोक म्हणाले, "काय ऊर्जा, केवढी ऊर्जा होती सर. तुमच्या ठिकाणी ऊर्जा होती, सर्वकडे ऊर्जा होती सर्व. आणि आम्ही सगळे ऊर्जावान आहोत." याचं कारण काय? तर म्हणले संत सत्पुरुष सद्गुरूंच्या यांच्या ठिकाणी हा परमात्मा स्वरूप असल्यामुळे ती ऊर्जा त्यांच्या ठिकाणी असते. आणि ते जिथे जातील तिथे सर्वकडे ती ऊर्जा पसरते आणि सर्व गोष्टी पवित्र होतात. सगळीकडे पावित्र्य, सर्वकडे सत्वगुण, सर्वकडे शांती, समाधान, सर्वकडे पवित्र
सर्व तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं. ते जिथे जातील त्याला तीर्थ, त्या जागेला ते तीर्थ करतात. आताची तीर्थ अशी आहे की तिथे एवढी घाण आहे की ते तीर्थ राहिलेच नाही. त्याचा तीर्थपणा गेला. मग परत त्याचा तीर्थपणा परत यायचा असेल तर तिथे संत सत्पुरुष जेव्हा जातात तेव्हाच त्या जागेला, त्या लोकांना, तिथल्या वातावरणाला पावित्र्य येतं, ऊर्जा येते, तेज येतं. तेव्हा तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं म्हणतात. ते जिथे जातील तिथे त्या 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 जागेला तीर्थ असं म्हणतात. आपण असं म्हणतो ना, की स्वामी महाराज, स्वामी समर्थ महाराज जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचा मठ, तिथे तिथे त्यांचा वास होता. किंवा आणखी कोणी संत सत्पुरुष जे होते, तुकाराम महाराज होते, एकनाथ महाराज होते. असे सर्व संत पुरुष ज्या ज्या ठिकाणी होते ते तीर्थच आहे, ते तीर्थस्थानं झाली. ते आधी तीर्थ होते का? नाही. पण ती तीर्थस्थानं झाली. तेव्हा सद्गुरू जिथे जातात, जिथे राहतात, ते तीर्थस्थान होऊन जात. काय? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च परते श्री गुरोपदम. ते गंगेत स्नान केल्याने पाप जातं, पाप धुवून निघतं, पाप हरण होतं. गंगा पापम शशी तापम. पौर्णिमेचा चंद्र उगवला की ताप नाहीसा होतो. दैन्यम कल्पतरुस तथा. कल्पतरूच्या खाली गेल्यानंतर दैन्य समाप्त होतो, तो धनवान होतो, त्याला पाहिजे ते मिळतं. पण हे तिन्ही गोष्टी, या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी मिळतात, ते म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी. सद्गुरूंच्या चरणाच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी एकत्रित मिळतात. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर पाप निघून जातो, ताप निघून जातो, दैन्य निघून जातो. तेव्हा हा त्यांच्या ठिकाणी जे ऊर्जा आहे, त्यांच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, ते पूर्ण चैतन्याचा पुतळा, ते चैतन्याचा पुतळाच आहे. पूर्ण त्यांचं काया कीर्तनी काया होत असे चिन्मय. त्यांची काया चिन्मय आहे. आणि लोक म्हणतात, म्हणून लोक म्हणतात, अरे एवढं केवढं तेज आहे. अरे बाबा, चिन्मय काया चिन्मय होते. परमेश्वराची सद्गुरूची भक्ती करता 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 ते आम्हाला सांगता येत नाही कसं काय झालं बाबा. आधी तर काही नव्हतं. आधी तर सर्वसाधारण आम्ही होतो. मग हे झालं कसं? मग एवढे तेज आलं कुठून? एवढी ऊर्जा आली कुठून? काय आम्ही काय मोठं ध्यान लावून आणि काय समाधी लावून ते केलं का? तसं काहीच झालं नाही. आम्ही आपल्या सद्गुरूंची सेवा करत राहिलो. ते प्रसन्न झाले बस, तर सगळं काही मिळालं. भक्ती मार्गाचं हेच तर गंमत आहे ना, की सद्गुरू प्रसन्न झाले. माझे हृदयी सद्गुरू तिने तरलो हा भवपारू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की तुमच्या या यशाचं रहस्य काय? एवढं तुम्हाला हे कसं काय प्राप्त झालं? काय तुम्ही केलं? ते म्हणाले, माझे हृदय सद्गुरू, बस एवढं सोपं. माझ्या हृदयात सद्गुरूंना मी स्थापन केलं, बस त्यांची भक्ती केली, त्याच्यामुळे सगळं झालं. पण लोकांचा याच्यावर विश्वास विश्वास बसत नाही. अनेक साधना करायची, हे साधन कर, ते साधन कर, सद्गुरूंनी दिलेली साधनं करायची, झालं बस. ते शुद्धी करण्याकरता अंतःकरणाची, बाकी बाकी त्याचा काय उपयोग. आणि सद्गुरूंचं ज्ञान समजण्याकरता, नाही तर मग सद्गुरूंचं ज्ञान जर समजलं नाही, तर सद्गुरू काय हे समजलं नाही, तर मग काहीच होणार नाही. आणि म्हणून साधना दिली आहे. वास्तविक अनुभव त्या साधनाने नाही येत. लोकांना वाटतं एवढा जप केलं का अनुभव येईल, एवढं याच्यातच ते जातात, अनुभवाच्या मागे लागतात. जो अनुभवाच्या मागे लागला तो गेला. जो सद्गुरूच्या मागे लागला
आगे आगे सब चले, पीछे कोई न जाए, पीछे पीछे जो गया वही तो हरि पद पाए, रे मनवा वही तो हरि पद पाए। सदगुरु के आगे, सदगुरु के पीछे चले, सद्गुरूच्या मागोमाग, सद्गुरूची धर बाही, संसारी सुख नाही सुख नाही, सद्गुरूंची धरी बाही, संसारात सुख नाही म्हणा, सद्गुरूंची बाही धर, तर तुला सगळं सुख मिळेल, तुझ्या सर्व दुःखाचं सुखात रूपांतर होईल. काय तेव्हा सद्गुरूंचा संपर्क का करावा, सद्गुरूंचा सत्संगती का करावी, की त्यांच्या ठिकाणी पूर्ण सत्वगुण 3 गुणांच्या पलीकडे आहे, ब्रह्मस्वरूप आहे. तुझ्याही ठिकाणी ते ब्रह्मस्वरूप, ते चैतन्य स्वरूप तुझ्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी याला शास्त्राच्या भाषेत तन्मात्रा असं म्हणतात. तन्मात्रा म्हणजे पंच महाभूत आहेत. महाभूत आहेत. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. आणि या पंचमहाभूताचा आपल्याला स्थूल अवस्था दिसते, पृथ्वी दिसते, जल दिसतं, पृथ्वी, आग, तेज दिसतं, अग्नी आणि सूर्य. वायू वायू दिसत नाही, पण त्याचा अनुभव येतो. आणि आकाश दिसतं. हे स्थूल आहेत, म्हणजे स्थूल पंचमहाभूत आहे. आणि शरीर पण पंचमहाभूताचं बनलेलं आहे. परंतु या पंचमहाभूताच्या सूक्ष्म ही सूक्ष्म रूपात पण आहे ती. तसा आपला सूक्ष्म देह आहे, हा स्थूल देह. सूक्ष्म देह दिसत नाही. तसं हे जे पंचमहाभूत आहे यांचा स्थूल भाग पण आहे. स्थूल भाग दिसतो आणि जो सूक्ष्म भाग आहे तो दिसत नाही, पण तो आहे. तो परमाणूच्या रूपात आहे, एकदम सूक्ष्म आहे. त्यालाच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असं म्हणतात. याला तन्मात्रा असं म्हणतात. तन्मात्रा म्हणजे एकदम सूक्ष्म, जसा अर्क काढतो एखाद्या गोष्टीचा, त्याला तन्मात्रा असं म्हणतात. परमाणू ते दिसत नाही, पण परमाणू जर शस्त्र म्हणून वापरला तर अणुबॉम्ब एवढा मोठा स्फोट होतो. काय तसं त्याच्या ठिकाणी ती पॉवर असते. अणु परमाणूच्या ठिकाणी पॉवर असते. पॉवरफुल असतात. सूक्ष्म जे असतं ते पॉवरफुल असतं. स्थूलापेक्षाही पॉवरफुल असतं. आणि स्थूल त्या सूक्ष्मामधूनच निर्माण होतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द आकाशाचा गुण शब्द आहे. आणि शब्दापासून आकाश निर्माण झालाय बरं. आकाशापासून शब्द निर्माण होतो, स्थूल शब्द. पण सूक्ष्म शब्दापासून आकाश निर्माण झालंय. शब्दापासून आकाश निर्माण, म्हणून तन्मात्रा त्याला म्हणतात. स्पर्श वायूचा गुण आहे, पण वायू उत्पन्न झाला स्पर्शापासून, स्पर्श तन्मात्रेपासून. रूप रूप ही तन्मात्रा आहे, किंवा रूप आपल्याला दिसतं प्रत्येक गोष्टीचं. मनुष्याचं दिसतं, सर्व पदार्थांचं रूप दिसतं. हे कशामुळे दिसतं? प्रकाशामुळे दिसतं, सूर्याच्या, अग्नीच्या. शब्द, स्पर्श, रूप, तर ते रूप ही तन्मात्रा आहे. आणि हा सूर्य, हा अग्नी त्या रूप तन्मात्रेपासून निर्माण झालेला आहे, त्या परमाणूपासून निर्माण झालेला आहे. रस, पाणी हे त्या रस तन्मात्रेपासून निर्माण झाले. आणि गंध, पृथ्वी ही गंध या तन्मात्रे या गुणापासून निर्माण झाली. तेव्हा याला तन्मात्रा असं म्हणतात. आणि या दिसत नाहीत. पण एखादा दारू पिणारा किंवा एकदम वाईट कर्म करणारा माणूस असेल, तर त्याच्याबरोबर आपल्याला जावंसं वाटत. आपल्याला अरे नको, हा नको. आणि एखादा माणूस असतोस, त्याच्यावर
त्याच्याबरोबर आपल्याला दोस्ती करायची असते. त्याच्या ठिकाणी चांगले गुण असतात आणि सद्गुरूंच्या बरोबर आपल्याला जावंसं वाटतं. सद्गुरूंना आपण बोलावंसं वाटतं. सद्गुरूंशी बोलावंसं वाटतं. का तर त्यांच्या ठिकाणी त्या तन्मात्रा, चैतन्याच्या तन्मात्रा असतात. त्या ब्रह्मस्वरूपाच्या तन्मात्रा असतात आणि म्हणून त्यांच्या संगतीत आलेला मनुष्य, त्याला त्या तन्मात्रा प्राप्त होतात. त्याला सहजच प्राप्त होतात. त्या तन्मात्रा त्याला सहज प्राप्त. आता इतर लोक सोहळ्यात राहतात कारण त्यांच्या ठिकाणी जे काही त्यांनी पुण्य कमावले आहे ते दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून. त्यांना स्पर्श केला तर ते म्हणून लोक पायाला स्पर्श करू देत नाही, आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही. याचं कारण काय? की त्यांच्या ठिकाणी ज्या काही तन्मात्रा चांगल्या निर्माण झाल्या असतील, काही चांगले गुण, दैवी गुण काही असतील त्याचे, तर ते दुसरा घेऊन जाईल. म्हणून ते त्याला स्पर्श करू देत. पण सद्गुरूंच्याकडे असं आहे ते ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ते काही कमी जास्त होत नाही. सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्यांच्या पायावर कोणी मस्तक ठेवलं, त्यांना त्यांचा कोणी हात धरला, त्यांना कोणी शिवलं, त्यांचं काही कमी होत नाही. त्यांचं कारण ते चैतन्य स्वरूप आहे. त्यांची काया पण चित स्वरूप आहे असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की काया होतसे कीर्तनी काया होतसे चिन्मय, चिन्मय काया होते म्हणा. भगवंताचे गुणानुवाद सांगता 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 ती काया चैतन्यमय होते. म्हणून आमचे भक्त म्हणतात, की सद्गुरू तेव्हा तुम्ही बोलायला लागता ना, तेव्हा म्हणाले असा तेज तुमच्या चेहऱ्यावर असं येतं. म्हणलं ते असतंच. पण ते चिन्मय व्हायला लागतं म्हणजे काया चिन्मय व्हायला लागतं. ते चैतन्य त्या कायेच्या ठिकाणी प्रगट होतं. कशाने? कीर्तनी काया होतसे चिन्मयो. म्हणजे काया चिन्मय कशी करायची? महाराज आम्हाला म्हणायचे, "अरे तुम्हाला हे साधन दिलंय, काही साधन आहे म्हणाले. हे साधन अत्यंत पॉवरफुल आहे. ही पूर्ण काया तुझी चिन्मय होईल. कुठल्या ध्यानाने होणार नाही, कुठल्या समाधीने होणार नाही. काया चिन्मय फक्त यानेच होते. ते ना समाधीने होत, ना कशाने होत, ना ध्यानाने होत. पण ती काया काया चिन्मय कशी होते? तर संकीर्तन केल्यामुळे ते काया चिन्मय होते. आणि म्हणून जसं सांगतात, की कोणाचे कोणी घातलेले कपडे घालू नये असं सांगतात. का? तर त्याच्या ठिकाणी जे काही विकार असतील, जे काही रोग असतील, जरी धुतलेले कपडे असतील त्याचे, तरी सूक्ष्म रूपात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सर्व त्या कापडामध्ये कापड काय ते शोषून घेतं. त्याच्या ठिकाणचं शब्द, तो जे काही बोलतो, घाणेरडं बोलत असेल, शिव्या घालत असेल, त्याने घातलेल्या कपड्यामध्ये त्या येतात. सूक्ष्म रूपाने येतात. शब्द, स्पर्श, त्याचा जो स्पर्श आहे, त्याच्या अंगाचा तो स्पर्श त्या कपड्यामध्ये येतो किंवा तो कुठे-कुठे कोणाच्या संपर्कात जात असेल वाईट, त्याचं ते स्पर्श स्पर्श तन्मात्रा तिथे लागते. रूप रूप काही असं बघत असेल, तर ती तन्मात्रा त्याच्या ठिकाणी येते. रस तन्मात्रा आहे, गंध तन्मात्रा येते आणि म्हणून त्याचे कपडे घालू नये. कोणी दिलेले कपडे किती चांगले असले तरी घालायचे. परान्न घेऊ नये असं आपल्या ह्याच्यात आहे. आपल्या संप्रदायामध्ये परान्न घेऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन, अगदी नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवायचं नाही. अगदी जवळचे असतील बहीण-भाऊ त्यांच्याकडे ठीक आहे. परंतु त्याच्या पलीकडे जे कोणी असतील,
त्यांच्याकडे जाऊन अन्न ग्रहण करू नये, असं असा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. परान्न घेऊ नये. कारण ते ते अन्न सुद्धा कंटॅमिनेटेड असतं. त्या अन्नामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे विचार त्याच्यामध्ये असतात आणि ते विचार आपल्या ठिकाणी येतात. म्हणून याला तन्मात्रा असं म्हणतात. म्हणून कुठे जाऊ नये. वेळ मिळाला की इकडे जा, तिकडे जा, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. या गावाला जाऊ, त्या गावाला जाऊ. काय असं अनेक ठिकाणी गेल्यामुळे आताशी तो भक्त आहे, तो शिष्य आहे. त्याच्या ठिकाणी अनेक मलिन गोष्टी आहेत. त्या पूर्ण स्वच्छ झाल्या पाहिजे. तर ते परमेश्वराचं जे ज्ञान स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, ते धारण करायचं आहे. तर त्याला पात्र झालं पाहिजे आपलं शरीर, सूक्ष्म देह, जड देह. तेव्हा शुचित्व पाहिजे. पुढे आहे ते शौच. हं, ते आत्ताच आम्ही सांगून टाकलं. तेव्हा शौचम, स्थैर्यम आत्मविनिग्रह. पण उलट असं सांगतात, की सत्पुरुषांचं उच्चिष्ट खावं. आमचे महाराज त्या संध्याकाळी बसले तर जेवत असायचे. मग सगळ्यांना एक-एक घास ते द्यायचे आपल्या ह्याच्यात आणि मग सगळे खायचे. तेव्हा सद्गुरूंचं उच्चिष्ट सेवन केल्यामुळे काय होतं, त्यांच्या ठिकाणचे जे गुण आहेत, त्यांच्या ठिकाण जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते सच्चिदानंद स्वरूप, त्यांच्या ठिकाणचं तेज, त्याच्या ठिकाणचं चैतन्य, त्यांच्या ठिकाणचे गुण, ते जिथे स्पर्श करतील त्या वस्तूमध्ये ते गुण येतात. आणि म्हणून त्या तन्मात्रा, त्याच पंचतन्मात्रा पण अत्यंत पवित्र त्या येतात. आणि म्हणून त्यांचं उच्चिष्ट सेवन करावं असं सांगितलंय. त्यांचं उच्छिष्ट आपण खावं असं सांगितलंय. इतरांचं खाऊ नये, इतरांच्या घरी जेवू नये. पण ही पद्धती काय आहे? सद्गुरूंचं उच्छिष्ट खाण्याची पद्धत काय? आमचे किरणमुळे ते त्या आमच्या जवळ येऊन बसतात आणि ते तिथे जेवायला बसलो की ते अगदी बाजूला बसतात. मग आम्ही त्यांना एक-एक ते देतो. कधी भात देतो, कधी पोळी देतो, कधी भाजी देतो आणि ते अत्यंत आनंदाने खातात. यात काय भाव आहे, की सद्गुरूंच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे, सद्गुरूंच्या ठिकाणचे ब्रह्मस्वरूप आहे, त्याचे जे सूक्ष्म तरंग आहेत, ते आपल्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून सत्संगती, सद्गुरूंच्या कडे जेवढा वेळ तुम्ही असाल, तेवढा वेळ तुमच्या ठिकाणी ते चैतन्य संक्रमित होईल ना. तेवढे ते गुण तुमच्या ठिकाणी संक्रमित होतील. हे गुण आपोआप तुमच्या ठिकाणी येतील. आम्ही काय केलं? आम्ही काहीच केलं नाही. आणि आम्ही काय केलं असतं तर अहंकार झाला असता. आणि म्हणून सांगितलं, आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. चराचर ब्रह्मांड हे तुची निर्मिले. जन्म तुची दिला बापा, मायेच्या या पोटी. तुची रक्षिले देवा, धावूनी संकटी. अन्न पाणी देऊन या, तुची वाढविले. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. आमचं आपण काय करतो? पण जेव्हा म्हणतो की मी हे साधन करतो, मी एवढं करतो, मी हे करतो, मी ते करतो. आधी आम्ही सांगतो तू कर, कर. मग म्हणतो तू म्हणतो मी करतो. बरोबर. आधीच सुरुवातीला सांगावं लागतं, नाही तर त्याच्या ठिकाणी आळस येईल. पण असं करता त्याला कळतं की तो कृतज्ञतेने करतो. हे बरं झालं सद्गुरूंनी आपल्याला त्यावेळेला जबरदस्ती केली आणि हे करायला लावलं. नाहीतर आपण आळसात गेलो असतो आणि आपल्याला हे काही मिळालं नसतं. आपले दिवस फुकट गेले असते. असा त्याचा भाव असतो.
तेव्हा हे सगळं आम्हाला आयतं प्राप्त, खरं सांगतो, आयतं प्राप्त. आम्ही त्यांची सेवा केली बस, बाकी काय. ते सांगतील तसं करायचं. मध्ये आपलं डोकं चालवायचं नाही. डोकं चालवलं तर चालवलं की झालं. सगळा घोटाळा डोकं चालवल्यामुळे होतो. आपलं डोकं लावायचं नाही, आपलं डोकं चालवायचं. याला काय म्हणतात? आर्जवम, सरळपणा. डोकं हे फार विचित्रपणाने चालत असतं. मग असं झालं तसं, तसं झालं तर तसं. काही ना काही विचार त्याच्या ठिकाणी गोंधळ घालत असतात आणि म्हणून सरळपणा पाहिजे. अर्जुन त्याचं नाव. अर्जुन म्हणजे सरळपणा. आणि म्हणून भगवंतांनी त्याला एवढं आपल्या जवळ ठेवलं. 5ही पांडवामध्ये अर्जुन अगदी जवळ होता. कारण काय? त्याचा सरळपणा, निष्कपटपणा त्याच्या ठिकाणी होता. वागण्यातला सरळपणा होता. काही लपवा-छपवी असं काही त्या ठिकाणी. निष्कपटपणा, कोणाचं कपट नाही. त्याला आर्जव असं म्हणतात. किंवा ज्या साधकाच्या ठिकाणी असा भाव पूर्णपणाने स्थिर झालेला आहे. एकदम सरळपणाने तो वागतो. तो कोणाबद्दल कल्पनाही करत नाही, हा असं केलं, मग असं झालं. मी याला असं म्हटलं होतं, मग तो तसं म्हटला. तो असा आहे, हा तसा आहे. हे त्याच्या ठिकाणी काहीच नाही, निष्कपटपणा असतो. जसा लहान बालकामध्ये तो निष्कपट असतो. त्याला सर्व सारखे असतात. त्याला आर्जव असं म्हणतात. हे आर्जव हे ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी सहज असतं. आणि साधकांनी असा सरळपणा, निष्कपटपणा मुद्दाम तपश्चर्येने आपल्या ठिकाणी आणला पाहिजे. पण हे कशा करता? कोणी जर प्रश्न विचारले, "हे कशा करता तुम्ही सांगताय मला?" काय? तर हा ज्ञानी माणसाचा गुण आहे. आणि तुला जर ज्ञानी व्हायचं असेल, तर तुला हा हा गुण आपल्या ठिकाणी बाणवावा लागेल. प्रयत्नाने बाणवावा लागेल, तसं नाही ना. प्रयत्न करावा लागेल. तेव्हा असा भाव ज्या ठिकाणी पूर्णपणे स्थिर झालेला असतो, तो सर्वांशी सरळपणाने व्यवहार करतो, सरळपणाने. त्याच्या ठिकाणी कुटिलता नाही, कपट नाही, खोटेपणा नाही, राजकारण नाही, स्पर्धा नाही, दुसऱ्याची आपला स्पर्धा नाही. भक्ती मार्गात असं आहे, की ज्याचा त्याचा ट्रॅक ठरवून दिलेला आहे. ज्याचा त्याचा जसं धावपटू त्या ट्रॅकमधनं त्याचा एक वेगळा ट्रॅक असतो प्रत्येकाचा. त्या ट्रॅकमधनं त्याने धावायचं. दुसऱ्याची स्पर्धा नाही करायची. आपली स्पर्धा आपल्याशी. मागच्या वेळेला आपण एवढे मिनिट, एवढ्या सेकंदामध्ये एवढं अंतर धावलो होतो. आता त्याच्यापेक्षा कमी मिनिट, कमी सेकंदामध्ये धावलो का? तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा कमी मिनिट, कमी सेकंदात धावलो का? हे आपलं आपलं असेसमेंट पाहिजे. दुसऱ्याशी स्पर्धा करून आपलं असेसमेंट नाही होऊ शकत. आणि ते बरोबरच नाही. कारण सगळ्यांच्या ठिकाणी दोष आहे, गुण आहे, सगळं आहे. प्रत्येक एव्हरी पर्सन इज अ युनिक पर्सनॅलिटी. प्रत्येक जण ही युनिक पर्सनॅलिटी आहे. एकाचा दुसऱ्याशी काही स्पर्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरळपणा असेल तर त्याच्या ठिकाणी स्पर्धा नसते. स्पर्धेचा पूर्णपणे अभाव असतो. ओठात एक आणि पोटात एक असं दुसरं त्याच्या ठिकाणी काही नसतं. त्याचा भावही नसतो तो, त्याचा स्वभावही नसतो. एकदा कोणीतरी आम्हाला म्हणाले, "असं-असं तुम्ही हे काय, असं तुम्ही करता." मी त्यांना सरळ सांगितलं. महाराजांच्याकडे आमच्यापेक्षा एक सीनियर होते, आमचे गुरुबंधू होते. ते आम्हाला म्हणले, "आता असं आहे, तुमचं असं आहे." म्हटलं, "हे तुम्ही काहीतरी ऐकीव माहितीवर तुम्ही काहीतरी बोलताय. पण मी असं कधीच करत नाही. हा माझा भावही नाही आणि हा माझा स्वभावही नाही."
असं मग एक वाक्य आहे. असं वाक्य आहे ना, सहज माझ्या तोंडी आलं. हे जे तुम्ही सांगताय ना, हा माझा भावही नाही आणि माझा स्वभावही नाही. स्वभाव असता तर तसं झालं असतं. हे तुमच्या ठिकाणचं काहीतरी आलेलं, ते बाजूला करा. तेव्हा व्यवहारामध्ये डावपेच असतात, कपट असतं, वाकडेपणा असतो. मध्येच तो वाकडला जातो. वाकडेपणा. हे पुण्यामध्ये असे काय नावं ठेवतात माहिती नाही. हे बहुतेक व्यक्ती त्या व्यक्तीच्या तिथे राहणाऱ्या लोकांच्या म्हणजे सगळेच लोक नाही. काही 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 व्यक्तिमत्व असे असतील तिथे आणि त्याच्यामुळे तसंच नावं पडली. काय वाकड. तेव्हा कपट, वाकडेपणा, कुत्सितपणा हा त्याच्या ठिकाणी थोडा देखील नसतो आणि असला तर तो आपल्यातला तो कसा जाईल हे बघत असतो. कारण त्याला ज्ञानी व्हायचंय. पुस्तकं वाचून तो ज्ञानी नाही होणार. पुस्तकं वाचून परोक्ष ज्ञान होईल, पण त्या ज्ञानाचा अनुभव नाही येणार. मग अनुभव यायचा तर काय करावं लागेल? तुला हे गुण बाणवावे लागतील आपल्या अंगात. हे गुण तुझ्या ठिकाणी नाही आले तर तुला अपरोक्ष ज्ञान होणार नाही. परोक्ष ज्ञानच होईल. म्हणजे दुसऱ्यांनी दिलेलं ज्ञान, ग्रंथात वाचलेलं ज्ञान, कुठेतरी ऐकलेलं ज्ञान. अपरोक्ष ज्ञान अनुभवाचं ज्ञान नाही होणार. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान व्हावं म्हणून हे सगळी हे गुण सांगतायत ज्ञानी लोकांचे. आर्जवम, त्याला आर्जव असं म्हणतात. जो आत बाहेर पूर्णपणे समान, सरळ असतो, त्याला आर्जव असं म्हणतात. हा चांगला आहे, तो वाईट आहे, असा भेदभाव त्याच्या ठिकाणी कधी उत्पन्नच होत नाही. किंवा उत्पन्न झाला तर तो काढून टाकतो. नाही मागताय. चांगल्याशी चांगलं वागणं, वाईटाशी वाईट वागणं, असा भेद जो करत नाही, जो सर्वांशी सौजन्यानेच वागतो. कोणी माझ्याशी जाणून बुजून माझा अवमान करण्यासाठी माझ्याशी वाईटपणाने वागतो, मला टाळतो किंवा मला निरोप दिल्यावर त्यावर प्रतिसाद देत नाही, फोन केल्यावर फोन उचलत नाही, असे विचार त्याच्या मनात कधी येतच नाही. मग आम्ही म्हणतो तो फोन उचलत नाही तर त्याला विचारायचं, की "बाबा तू फोन बंद करतो, तर तू कधी सुरू करतो ते मला वेळ सांगून ठेव आणि त्यावेळेला मी फोन करीन. तुम्ही कधी फोन कराल तर त्याचा फोन फोन बंद असतो तर काय करणार?" तेव्हा त्यांना जर विचारलं, की "बाबा कधी तुम्ही अवेलेबल असतात? तुमच्या फोनवर तुम्ही अवेलेबल कधी आहात?" "त्यावेळेला मी फोन करीन." तेव्हा तो फोन उचलत नाही वगैरे, हे सगळं खेळ आपल्याच मनात होत असतं. असं जो मनामध्ये असं खेळत नाही, त्याला काय म्हणतात? आर्जव म्हणतात किंवा सरळपणा असतो. तेव्हा ज्ञानी पुरुषाला जो ज्ञानी पुरुष त्याला चराचरात आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसतच नाही. तो म्हणतो सगळं तर मीच आहे. सगळ्या ठिकाणी माझे सद्गुरू आहे, असं तो म्हणतो. सगळ्यांच्या ठिकाणी माझे सद्गुरू आहे. मग वेगळा कोण आहे? मी आणि सद्गुरू 2च, या जगात 2च व्यक्ती आहेत. तो म्हणतो या जगात 2च व्यक्ती आहेत. मी आहे आणि सद्गुरू आहे. मी आहे आणि मग दिसतं, दुसरं काहीतरी दिसतं, तिथे सद्गुरूच आहे. जे काही दिसतं ते सद्गुरूच आहे. त्या ठिकाणी त्याच्या आत सद्गुरू आहे. अशी बघण्याची दृष्टी झाली, की मग त्याला आपल्याशिवाय दुसरा या कोणीच दिसत नाही. आपल्या आणि सद्गुरूशिवाय दुसरा कोणी दिसणार नाही. आणि म्हणून तो जसा निष्कपटपणे वागतो. स्वतःशी आपण असं वागतो का? कपट्याने वागतो का स्वतःशी? नाही. दुसऱ्याशी एखाद्या वेळेस कपट्याने वागतो. तेव्हा आपण स्वतःशी जसं वागतो, तसाच तो दुसऱ्याशी निष्कपटपणाने वागतो. कारण त्याला दुसरं काही दिसतच नाही. सद्गुरूशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि त्याला सद्गुरू कार्य
हे सद्गुरूंचं परमात्म्याचं विराट विश्वरूप आहे. अशी दृष्टी प्राप्त होते. असं जेव्हा तू बघतो, अशी जेव्हा तू दृष्टी करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा हे सद्गुरु कार्य जे आहे, हे सद्गुरु रूपी परमात्म्याचं विराट विश्वरूप आहे. त्या विराट विश्वरूपाचा अनुभव येण्याच्या आधी त्याचा अनुभव त्यांनी कुठे घेतला पाहिजे? ह्या सद्गुरूंच्या कार्यात. सद्गुरूंचं कार्य हे विराट विश्वरूप आहे. अशी दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते. आमच्या महाराजांनी फार लिहिलेलं आहे. सुंदर असा ज्ञानबोध लिहिला. मनोविजय या ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामींचा जो ग्रंथ, मनाचे श्लोक त्याच्यावर त्याच्यावर हा त्रिकांडी वेदाचं सार आहे असं महाराजांनी शोध लावला. आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्रिकांडी वेदांचं सार आहे. हे लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी नाही लिहिलेलं. तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा. हा जो पहिला श्लोक आहे मनाच्या श्लोकामध्ये, एवढा अर्थ आहे त्याच्यात. सर्व लोक नुसते म्हणतात, पण त्याचा अर्थ कोणाला माहिती नाही. लोक म्हणतात की हरिपाठ आम्ही नुसतं म्हणत होतो पूर्वी. हरिपाठ म्हणायला मजा येत होती, गायला वगैरे किंवा ऐकायला. पण आता म्हणले तुम्ही त्याचा अर्थ सांगता तेव्हा एवढं आश्चर्य वाटतं, एवढा त्याचा आनंद होतो. तेव्हा खरा आनंद हाच आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. गणाधीश गणपती जो ईश, तो ईश आहे. सर्व गुण, सर्व गुणांचा. त्याच्या ठिकाणी सर्व गुणच आहेत, दोष काहीच नाही. सर्व गुणच त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, त्याची सोंड सरळ आहे. तेव्हा 3 गुणांचा तो ईश्वर आहे. सत्व रज तम 3 गुणांचा ईश्वर. आणि तो मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, जो निर्गुणाचाही आरंभ आहे. निर्गुणाचा आरंभ म्हणजे निर्गुण त्याच्या ठिकाणी निघाले का? नाही. तर त्याच्या मनुष्य भक्त जेव्हा त्याची भक्ती करतो, त्याच्यापर्यंत पोहोचतो, त्या गणाधीशापर्यंत जो जेव्हा पोहोचतो, तेव्हा तो गणाधीश प्रसन्न होतो आणि तो त्याला निर्गुणाचा अनुभव आणून देतो. आणि म्हणून तो आरंभ आहे. निर्गुणाच्या अनुभवाचा आरंभ तिथून होतो. आणि म्हणून मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हटलं. त्या गणपतीची भक्ती केल्यावर त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. गणपतीच्या वर तो मूळारंभ आहे, कशाचा? निर्गुणाचा. तर निर्गुण परमात्म्याच्या अनुभवाचा तुला आरंभ करायचा असेल, घ्या. निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी या गणाधीश गणपतीला त्याची तू पूजा केली पाहिजे, त्याची तू भक्ती केली पाहिजे. मग त्याची भक्ती कशी होते? नमो शारदा मूळ चत्वार वाचा. त्याची पूजा, त्याची भक्ती या वाणीनी होते म्हणा. कारण शारदा ही त्याला प्रिय आहे. चत्वार वाचा, चत्वार वाचा म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरीनी आधी जप होतो. वैखरीनी
4 वाणींनी आपण शब्द ऐकतो. सद्गुरूंच्या कडून 4 वाणींनी परा पश्यन्ती मध्यमा वैखरी. परावाणीत शब्दाचं स्फुरण होतं सद्गुरूंच्या ठिकाणी. त्याच्यानंतर पश्यन्ती वाणीमध्ये त्याचं चित्र दिसतं. चित्र ते बघतात. त्याच्यानंतर शब्द तयार होतात. परा पश्यन्ती मध्यमा वाणीमध्ये शब्द तयार होतात आणि वैखरी वाणीमध्ये ते शब्द बाहेर येतात. अशी शारदा कुठे आहे? तर सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आणि त्या नमो शारदा मूळ चत्वार वाचा अशा 4 वाणींनी जेव्हा आपण सद्गुरू जेव्हा निरूपण करतात, सद्गुरू जेव्हा ग्रंथ लिहितात, तेव्हा त्या 4 वाणींनी ते त्या ग्रंथामध्ये सांगत असतात. ज्ञान सांगत असतात. त्या सगुण निर्गुणच. आणि तेव्हा त्या 4 वाणींनी भक्ती घडते. आणि म्हणून सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं असतं. नुसता आपला तो घरी बसला आणि नुसता हे करतो, जप करतो, तर काही होणार नाही. जपाने तुझं अंतःकरण शुद्ध होईल. पण अंतःकरण शुद्ध झाल्यावर ज्ञान नाही आलं तर उपयोग काय होणार? आणि प्रेम तू घेतलं नाही, ज्ञान घेतलं नाही तर काहीच उपयोग नाही. आणि म्हणून ग्रंथ वाचले पाहिजेत. आमचे घोरपडे सांगतात, "अरे रोज एवढं-एवढं वाचा." सर्व लोकांना ते सांगत असतात. तेव्हा त्या ग्रंथामधून जेव्हा लोकं वाचतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं, अरे किती ज्ञान आहे. आणि बरं झालं हे आपण वाचलं. आमचे विजय पाध्ये त्यांनी त्याला चेन्नईहून जॉइन होतो. त्याने तो ग्रंथ वाचला, श्रीमद भागवत रहस्य. त्याला एवढा आनंद झाला. म्हणाले, "मी आधी वाचलाच नाही, मी आधी ठेवलेला होता." मी त्यांना कितीतरी आधी दिला होता ग्रंथ. पण तेव्हा त्यांचं काही वाचणं झालं नाही. पण आता त्यांना वाचायला वेळ आता तेवढा एवढा आनंद ते सांगतात. कालच ते सांगत होते, केवढा आनंद झाला. अनेक भक्त आम्हाला सांगत असतात, केवढा आनंद होतो. याला म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा. चत्वार वाचेनी ती शारदा प्रसन्न होते आणि त्या त्या चत्वार वाचेनी भक्ती घडते. त्या गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा त्याची भक्ती घडते. आणि मग गमू पंथ आनंद या राघवाचा. राघव म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे जो आहे राम. 3 गुणांच्या पलीकडे असलेला राम. राम म्हणजे काय हो? र म्हणजे अग्नी. र म्हणजे अग्नी आणि म्हणजे शीतलता. आता अग्नी आणि शीतलता या दोन्ही गोष्टी रामाच्या ठिकाणी दोन्ही आहे. तेज आहे. संत सत्पुरुषाच्या ठिकाणी तेज असतं. अत्यंत तेजस्वी असतं आणि दुसरीकडे अत्यंत प्रेमळ असतात. ह्या दोन्ही गोष्टी असतात. राम या शब्दाचा अर्थ काय? आत्यंतिक तेज. ते आम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन झालं त्याच्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये असा अग्नी दिसला. आम्हाला वाटलं अग्नी? हृदयामध्ये अग्नी कसा असू शकतो? तर अग्नीचे 3 ठिकाण आहे. एक हृदयात आहे, एक कपाळात आहे आणि एक नाभीमध्ये 3 ठिकाणी अग्नी आहे. तेव्हा आमच्या लक्षात अरे, आपण पाहिलं ते बरोबर. आपल्याला दिसलं ते परफेक्ट. परफेक्ट भगवंताने दर्शन दिलं. मी म्हटलं नाही तर आम्हाला असं का आणि आम्ही त्या फोटोमध्ये असं का सांगितलं त्याला काढायला अग्नी? इथे छातीमध्ये इथे छातीमध्ये कुठे अग्नी असतो का हो? असं आम्हाला वाटलं नाही. इथे इथे तर सगळं थंडगार असतं. जिथे अग्नी असतो. संत सत्पुरुषांच्या ठिकाणी तो अग्नी कुठे हृदयामध्ये हृदयामध्ये अग्नी असतो आणि हृदयामध्ये प्रेमही असतं म्हणजे शीतलता पण असते. वदन तव सदन सूर्याचे इंदूची पूर्ण शीतलता असं आम्ही वर्णन केलं. महाराजांच्या तेजाचं वर्णन केलं. वदन तव चेहऱ्यावर बघितलं तर असं तेज जबरदस्त. वदन तव सदन सूर्याचे सूर्याचं राहायचं घरच आहे. वदन तव सदन सूर्याचे इंदूची पूर्ण शीतलता आणि चंद्राची पूर्ण शीतलता हे दोन्ही कसं काय एकदम म्हणजे
त्याच हृदयात अग्नी आहे, त्याच हृदयात ज्ञानरूपी अग्नी आहे. चत्वार वाचा आहे म्हणजे ज्ञानाग्नी आहे. 4 वाचा आहे. त्या 4 वाचेमधून ज्ञानरूपी अग्नी बाहेर. ज्ञानाग्नी सर्व पापेभ्यो भस्मसात कुरुतेर्जुनो. सर्व पाप भस्म करून टाक. तो सद्गुरूंचा ज्ञानरूपी अग्नी सर्व प्रगट झाला की आपली सगळे पाप जळून जातो आणि तो शुद्ध होऊन जातो. मग तो अग्नी सुद्धा हृदयातच असतो. आणि जेव्हा ते ज्ञान सांगत असतात तेव्हा तो अग्नी ज्ञानाग्नी प्रगट होतो. आणि जेव्हा ते प्रेमाने प्रेम करत असतात, प्रेमाने काही सांगत असतात, प्रेमाने अनेक गोष्टी करायला सांगत असतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणचं एवढं शांत स्वरूप, प्रेम स्वरूप प्रगट होतं. हे दोन्ही हृदयातच आहे म्हणा. प्रेम कुठे आहे हो? हृदयातच. आणि ज्ञान कुठे आहे? हृदयातच. मग ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही एकत्र आहेत. त्याला राम असं म्हणतात. र म्हणजे अग्नी आणि म्हणजे शीतलता. वदन तव सदन सूर्याचे इंदूची पूर्ण शीतलता. त्याला राम असं म्हणतात. तो खरा राम आहे म्हणा. राम म्हणजे काय? रमते इति राम हा. आणि मग तो त्या ज्ञानामध्ये आणि त्या सद्गुरूंच्या प्रेमामध्ये रमायला लागतो. जेव्हा असा तो सद्गुरूंच्या प्रेमामध्ये आणि त्या ज्ञानामध्ये चत्वार वाचा आणि गमू पंथ आनंद या राघवाचा आणि त्याचा पंथ म्हणजे त्याचं जे कार्य आहे म्हणाले दत्तगुरूंचा हाच पंथ आहे. दत्त परंपरा हा पंथ आहे. या कार्यामध्ये जेव्हा तो सक्रिय होतो काय तेव्हा त्याला आनंद शीतलता मिळते, आनंद होतो. वाव. तो म्हणतो सगळं माझं ओझं माझ्या डोक्यावरचं गेलं म्हणा. आमचे निलेश शिंदे ते म्हणतात. कालच त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले सद्गुरू मला आधी एवढं टेन्शन होतं काय करायचं तर. पण तुम्ही सांगितलं ना, एक शब्द सांगितला, सेवा. आपण जे काही करतो ती सेवा म्हणून करायचं. आणि संगीता शिंदे त्यांचे मिसेस, त्यांच्या देवी, त्या नेहमी म्हणतात की जबाबदारी. ही जबाबदारी मी त्याला दिली, ती जबाबदारी त्याला दिली. म्हटलं जबाबदारी नाही द्यायची आणि आपण जबाबदारी घ्यायची नाही. ते एवढं हसल्या. जबाबदारी हा शब्द वापरायचा नाही आपण. आपण कुठल्याही गोष्टीला जबाबदार नाही. जबाबदारी मुळीच नाही. आपण कुठल्या गोष्टीला जबाबदार नाही. आपण सेवा करायला तत्पर आहोत. आपण फक्त सेवा करायची कार्यामध्ये सद्गुरू. बस. जबाबदारी घ्यायची नाही. जो जबाबदारी घेतो त्याला खूप टेन्शन होतं. जो कार्यामध्ये काहीतरी जबाबदारी हे कर आपल्यावर जबाबदारी आहे त्याला टेन्शन. सेवा म्हणून केली तर वा प्रेम, सेवेमध्ये प्रेम आहे आणि सेवेमध्ये कार्यक्षमता पण आहे. सेवा करेल तो एकदम कार्यक्षमतेने करेल, चांगल्या प्रकारे करेल. सद्गुरूंची सेवा आहे मग तो किती छान करेल. आणि जबाबदारी घेऊन करेल तर त्याच्या डोक्यावर एवढं वजन, मग आता हे कसं करू, काय करू, सद्गुरू काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मामा काय म्हणेल, मावशी काय म्हणेल, सासू काय म्हणेल, अनेक लोकांचं बर्डन त्याच्या डोक्यावर. कोण काय म्हणेल काही गरज नाही. आमच्या महाराजांचं पद आहे, कोणी काही म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. हा असं म्हणलं होतं, तो असं म्हणला, तू कशाला डिस्टर्ब होतो. मग तू डिस्टर्ब होऊ नये तर मग काय करायला पाहिजे त्याच्यावर. कोणी काही म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. आपल्या गाठी सद्गुरूंचं एवढं बळकट प्रेम घेऊन ठेवायचं. भरपूर प्रेम घ्यायचं, भरपूर प्रेम घ्यायचं. आणि तशी गाठ बांधून प्रत्येक वेळा असं कपड्यात बांधून ते घेऊन जायचं. गाठ बांधून बळकट प्रेम असावे गाठी.
निंदा स्तुतीला लावून काठी. कोणी निंदा करतील, कोणी कोणी आपलं कौतुक करतील, कोणी स्तुती करतील. या दोन्हीला काठी, त्या दोन्हीला काट काटून टाकायचं. निंदा स्तुतीला, निंदाईलाही काढून टाकायचं, स्तुतीलाही काढून. कारण स्तुती झाली तर अहंकार होईल. निंदा स्तुतीला लावून काठी, मी तू हरा रे. हा मी आणि हा तू यांनी सगळा घोटाळा झालाय. आणि म्हणून हा मी आणि तू हरा, हरण करा. मी तू हरा रे, अपुलासा दत्त करा रे. तर तुम्हाला दत्त प्राप्त होईल. दत्त म्हणजे तुमच्या ठिकाणी येईल, तुमचा होईल. अपुलासा दत्त करा रे. तो स्वतःला देऊन टाकेल म्हणजे तुम्हाला. मी तुहरा रे, अपुलासा दत्त करा रे. भाव धरा रे, म्हणून हा भाव धरा म्हणाले. कोणी काही म्हणो यासाठी, बळकट प्रेम सावे गाठी. निंदा स्तुतीला लावून काठी, मी तुहरा रे, अपुलासा दत्त करा रे. भाव धरा रे, अपुलासा दत्त करा रे. असं कार्यामध्ये तू जेव्हा असा होशील, तेव्हा तू असा वेगळा उठून दिसशील म्हणा. उठून नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राग. आणि हा अनंत पोथ आहे. मग अजून किती दिवस यायचे तुमच्याकडे? मग सद्गुरूंची किती किती वर्ष सेवा करायची? मग कधी पूर्ण होईल सेवा? अरे बाबा, गमू पंथ अनंत, अनंत आहे हा. या राघवाचा, हा राम जो आहे म्हणले. र म्हणजे अग्नी, आणि म म्हणजे शांती, सुख, शीतलता. असा जो राम आहे, त्या राघवाचा हा पथ जो आहे तो अनंत आहे. त्या मार्गाने बस जात राहायचं, विचारायचं नाही, मध्ये गडबड करायची नाही. आमचे महाराज सांगायचे, सद्गुरू जातात, कोण यशस्वी होतो या मार्गामध्ये, कोण सहज हा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करतो, तर म्हणले जो सद्गुरूंच्या मागे मागे जातो, बस त्यांची बाई धरून राहतो, त्यांना कधी सोडत नाही. आणि तो सद्गुरूंना प्रश्न विचारून बंडव सोडत नाही. प्रश्न विचारावे म्हणजे जे अडचण येईल ते प्रश्न विचारावे, पण तो भंडावत नाही. असे प्रश्न तो विचारत नाही की ज्याच्यामुळे सद्गुरूंना त्रास होईल, सद्गुरूंना दुःख होईल, असं तो प्रश्न विचारत नाही. असं तो काही करत नाही. त्यामुळे सद्गुरूंना भंडावून सोडू नये. ते सर्वांना घेऊन चालले आहेत. दिंडी चालली आहे, आणि ती एक दिवस निश्चित पंढरपूरला जाईल, आणि त्या विठूचं दर्शन करून देईल आपल्याला, हे निश्चित आहे. मग मध्ये काहीतरी गडबड केली तर तुझाही भक्ती मार्ग राहून जाईल, तू मागे मागे राहशील म्हणा. म्हणून गमू पंथ आनंद या राघवा. मग आता अजून दिंडी अजून किती वेळ राहिलेला आहे, किती दूर जायचं आहे, त्याच्या दिंडी आख्यानाला लिहिलेलं आहे. तो त्याला विचारतो, मग हे दिंडी कधी जाईल, कुठे जाईल? ते म्हणले, बुवा घेऊन जात आहेत, आपण त्यांच्या मागे जायचं. ते बरोबर घेऊन जातील. पंढरपूर आले की बरोबर विठ्ठलाचं दर्शन घडवतील, सगळं कर. तू मध्ये गडबड करू नको. गमू पंथ आनंद या राघवाचा. किंवा या श्री समर्थ नामदास स्वामींच्या श्लोकावर महाराज निरूपण करताना लिहिलं, कसा अर्थ लिहिलाय बघा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. तेव्हा या श्री समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकावर निरूपण करताना महाराज काय लिहितात? निर्गुण निराकार, अत्यंत सावधतेने ऐका, शब्द एक एक खूप महत्वाचा आहे. निर्गुण निराकार असं जे भगवंताचं एकमेव अद्वितीय सहज स्वरूप आहे. निर्गुण निराकार हे भगवंताचं एकमेव, दुसरं काहीच नाही.
अद्वितीय, एकमेव अद्वितीय, सहज असं स्वरूप आहे. ते स्वरूप निर्गुण निराकार स्वरूप या महामूळ महाईश महातात, 3 शब्द सांगितले. या महामूळ महाईश महातात अशा कार्यरूप परमेश्वराच्या पलीकडे आहे. तेव्हा या सृष्टीचं कार्य करणारा ईश्वर कोण आहे? तर सृष्टीचं कार्य करणारा ईश्वर तो म्हणजे भगवान महाविष्णू. त्याच्यानंतर तोच विराट रूपात आला आणि मग ब्रह्मदेव, अशी जी त्याची रूप आहे, त्या त्या त्याला कार्यरूप परमात्मा म्हणतात. कार्यरूप आहे. कारण सृष्टीचं कार्य करण्यासाठी तो महाविष्णू, तोच विराट, एका ब्रह्मांडाचा तो विराट आणि अखिल ब्रह्मांड नायक तो म्हणले महाविष्णू. सर्व अनेक ब्रह्मांड ज्याच्या ठिकाणी निघतात तो महाविष्णू. आणि एका ब्रह्मांडाचा एक विराट, त्याचा मॅनेजर, एका ब्रह्मांडाचा मॅनेजर विराट, त्याच्या हाताखाली ब्रह्मदेव, अशी व्यवस्था आहे. तेव्हा पण एकीकडे तो निर्गुण निराकार परमात्मा आणि दुसरीकडे हे सगळी सृष्टी आणि त्याच्यामध्ये दत्तगुरु, 3 गुण काय सत्वरज तमो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, 3 लोक ज्यांनी धरून ठेवलेले आहे. आणि निर्गुण स्वरूपाचा जो मुळारंभ आहे तो हा दत्तात्रेय, तोच म्हणला आहे, तो गणाधीश, त्यालाच गणाधीश असं म्हणतो. तोच दत्तात्रेय आहे आणि त्याने एका बाजूला पूर्ण निर्गुण निराकार स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण सृष्टी, याच्यामध्ये तो आहे. जसं मागे विराट स्वरूप सांगितलं, तो विराट स्वरूप हा मध्ये आहे, दोघांच्या मध्ये. आणि तो निर्गुण स्वरूपाचा आरंभ आहे. मूळ आरंभ जो निर्गुणाचा, महामूळ महाईश महातात अशा कार्यरूप परमेश्वराच्या पलीकडे कोण आहे? तर ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि ते या परमेश्वराच्या कृपेनेच ते प्राप्त होत. आणि म्हणून हा प्रभू त्या निर्गुण स्वरूपाचाही आरंभ आहे. हा दत्त प्रभू त्या निर्गुण स्वरूपाचाही आरंभ आहे. म्हणून त्या दत्त प्रभूंशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला त्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान होतं. पुस्तक वाचून निर्गुण स्वरूपाचं ज्ञान होणार नाही. तर तो दत्त गुरु, दत्त प्रभू त्याची भक्ती केली असताना त्याच्याशी एकरूप जेव्हा आपण होऊ, तेव्हा त्या निर्गुण निराकार स्वरूपाचा आपल्याला अनुभव येईल. तेव्हा एका बाजूला भगवंताचं पूर्ण ब्रह्मस्वरूप आणि दुसऱ्या बाजूला ही सृष्टी धारण केली आहे. त्या दोघांच्या मध्ये त्रैमूर्ती श्री दत्त प्रभू अधिष्ठित आहेत. एकीकडे ब्रह्मस्वरूप निर्गुण निराकार, एकीकडे सृष्टी आणि त्याच्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये हे दत्त प्रभू विराजमान आहे आणि यांनी सृष्टी धारण केलेली आहे. हाच तो ओम गणपती गजानन आणि हाच तो ओम गणपती गजानन आणि हाच मनुष्य रूपाने आला, श्री सद्गुरु म्हणून अवतरला आहे. आणि हाच दत्तगुरु जो निर्गुण निराकार आणि सगुण साकार याच्या मध्ये आहे, तोच ज्ञान देण्यासाठी, त्याचं ज्ञान झालं पाहिजे ना, म्हणून तो सद्गुरु रूपाने या पृथ्वीवर अवतरला आहे. या श्री सद्गुरूला नमस्कार असो. आज आम्हाला यांनी पाठवलं, संगीता शिंदे यांनी म्हणले, मी तुमचे वाचत होते.
काय हरिपाठाचं. त्याच्यात सांगितलं की हरी म्हणजे श्रीहरी म्हणजे कोणतं सद्गुरू. मला एकदम एवढं हे वाटलं, एवढी धन्यता वाटली, की आपण सद्गुरूंना शरण गेलो, सद्गुरू आपले आहेत. सद्गुरूंशी आपला असा संबंध जुळला, हे केवढं भाग्य, अहो भाग्य आहे, असं त्यांनी लिहिलं. तेव्हा तो मनुष्य रूपाने सद्गुरू स्वरूप हा तो सद्गुरू स्वरूप घेऊन आला ना. मनुष्य रूप हा त्याचा देह आहे आणि सद्गुरू स्वरूप हा त्याचा आत्मा आहे. मनुष्य रूप आहे आणि सद्गुरू स्वरूप हा आत्मा आहे. आता गंमत बघा. हेच ध्यान श्री स्वामी समर्थ करीत असत. आता स्वामी समर्थांचं कसं हे लिंक लागली आता बघा. तिथे त्या पुस्तकामध्ये अगदी तुटक, तुटक, तुटक दिलेलं आहे. पण याच्या कशी लिंक लागते बघा. स्वामी समर्थ ध्यान कशाचं कुणाचं करत होते? स्वामी समर्थांना विचारलं, की तुम्ही ध्यान कुणाचं करता? हा ध्यानाचा ते एक श्लोक म्हणत असत. आणि तो श्लोक म्हणजे ध्यानाचा श्लोक आहे. आणि तो तो कुणाच्या ध्यानाचा? विश्वरूपाच्या ध्यानाचा श्लोक आहे. म्हणजे स्वामी समर्थ हे विश्वरूपाचं ध्यान करत असत. म्हणून आम्ही विश्वरूपाचं ध्यान सांगितलं त्या. स्वामी समर्थ हे विश्वरूपाचं ध्यान करीत असत. आणि त्यांच्या ग्रंथात पण लिहिलं ते विश्वरूपाचं ध्यान करताना हा हा श्लोक म्हणत असत. आणि ते विश्वरूपाचं ध्यान करत. पीठम यस्य धरित्री जलधर कलशम लिंगमाकाशमूर्तिं पीठम यस्य धरित्री जलधर कलशम लिंगमाकाशमूर्तिं नक्षत्रं पुष्पमाल्यं ग्रहगणकुसुमं चंद्रवन्यार्कनेत्रं नक्षत्रं पुष्पमाल्यं ग्रहगणकुसुमं चंद्रवन्ये अर्कनेत्रं कुक्षी सप्तसमुद्रं भुजगिरिशिखरं सप्तपातालपादं कुक्षि सप्तसमुद्रं भुजगिरिशिखरं सप्तपातालपादं वेदं वक्त्रं षडांगं दशदिशवसनं दिव्यलिंगं नमामि. प्रत्येक श्लोकाचे एक चाल असते. ते नुसतं जर असं म्हटलं तर त्याचं काही त्याच्यात काही मजा येत नाही. त्याच्यात काही भाव निर्माण होत नाही. आता बघा हे संस्कृतचा हा श्लोक आहे आणि अशी रचना फार संस्कृतमध्ये फार जास्त नाहीये. फार क्वचित अशी रचना दिसून येते. ही मोठी रचना आहे. तर त्याची चाल कशी आहे? पीठम यस्य धरित्री जलधर कलशम लिंगमाकाशमूर्तिं नक्षत्रं पुष्पमाल्यं ग्रहगणकुसुमं चंद्रवन्यार्कनेत्रं कुक्षि सप्तसमुद्रं भुजगिरिशिखरं सप्तपातालपादं वेदं वक्त्रं षडांगं दशदिशवसनं दिव्यलिंगं नमामि. असं स्वामी समर्थ आळवत असत. ते भक्ती करत असत. कुणाची? आपल्या विश्वरूपाची भक्ती करत असत. त्यांचंच विश्वरूप. आपल्याच विश्वरूपाची ती भक्ती करत असत. म्हणजे ज्ञानी जरी झाला तो आपण देव भक्त झाला. तो आपणच बघतो. आपणच देव होतो. आपुल्या आपण शरण निघाला आणि आपण आपल्यालाच तो शरण गेला ना. आपणच देव झाला. आपणच भक्त झाला. त्याला माहिती आहे अरे भक्त काय भेटत नाही. असे तळमळीचे भक्त काही कोणी भेटत नाही. कोणाला सांगितलं अरे इकडे अमुक कर तमुक कर. तो म्हणतो मला आता वेळ नाही. तो म्हणतो मग मी उद्या करीन. कोणी म्हणतो परवा करीन. कोणी म्हणतो पुढच्या महिन्यात करीन. काय असं सगळं चाललेलं आहे म्हणा. ते म्हणलं आपणच देव व्हावं, आपणच भक्त व्हावं हे बघ. आपण देव भक्त झाला, आपुल्या आपण शरण निघाला.
आपल्यालाच तो शरण निघाला. काय आपल्या विश्वरूपाला तो शरण निघाला. आपल्या आपण शरण निघाला, रामकृष्ण अवधूत झाला, सोंगाड्या मोठा सोंगाड्या झाला. तोच राम झाला, तोच कृष्ण झाला, तोच अवधूत झाला, तोच स्वामी समर्थ झाला, तोच सगळं काही झाला. आपल्याला आपणच शरण गेला. रामकृष्ण अवधूत झाला, सोंगाड्या. आपलीच आपण भक्ती केली. बरं म्हणलं आपणच आपल्या भक्ती करायची. आणि आपणच आपल्याशी एकरूप व्हायचं. कोणी भक्ती येतील, त्या तळमळणी येतील, मग तयार होईल आणि मग तो अमुक होईल. होईल तो होईल. त्याच्या आधी आपणच व्हायचं. तो प्रयत्न करेल, तपश्चर्या करेल, तो होईल. पण ते कसं होतं ते आपण दाखवलं पाहिजे. पीठम यस्य धरित्री म्हणून हा श्लोक ते म्हणत असत आणि ध्यान करत असत. आपल्या विश्वरूपाचं ध्यान. पीठम यस्य धरित्री जलधर कलशम लिंगमाकाशमूर्तिम नक्षत्रम पुष्पमाल्यम ग्रहगणकुसुमम चंद्रवन्यार्कनेत्रम कुक्षी सप्तसमुद्रम भुजगिरिशिखरम सप्तपातालपादम वेदं वक्त्रम षडांगम दशदिश वसनम दिव्यलिंगम नमामि. पीठम यस्य धरित्री. पीठ म्हणजे त्याची राहण्याची जागा. दत्तपीठ, दत्त अवधूत दत्त ध्यान पीठ. पीठ म्हणजे तिथे जे नेहमी राहतात. पीठ म्हणजे तिथे नेहमी असतात. अवधूत दत्त ध्यान पीठ, त्याची राहण्याची जागा, नेहमी बसण्याची जागा. पीठम यस्य धरित्री. ही जी धरणी आहे ना, म्हणजे ही जी भूमी आहे, तीच याचं पीठ आहे म्हणा. तिथेच तो बसलेला असतो. त्या धरणीवर तो बसतो. त्याला बाकी काही कुठलं पीठ लागत नाही, कुठलं आसन लागत नाही. पीठम यस्य धरित्री जलधर कलशम. आणि हे मेघ जे आहे म्हणले आकाशातले जलधर, ज्यांनी जलाला धरून ठेवलेलं आहे. आता हे अर्थ का सांगायचा, आधी त्याची चाल सांगायची. चाल सांगितल्यामुळे प्रेम निर्माण होतं. अर्थ सांगितल्यामुळे भाव निर्माण होतो. अर्थ सांगितल्यामुळे भाव निर्माण होतो. आणि भावातून ज्ञान निर्माण होतो. ज्ञान त्याचा विस्तार केल्यामुळे ज्ञान निर्माण होतो. असा प्रेम भाव, असं प्रेम, भक्ती आणि ज्ञान असं त्याच्यातून प्राप्त होतं. आणि ध्यान ध्यान होतं. आणि ज्ञानामुळे ध्यान होतं. ध्यान आणि ध्यानामुळे ज्ञान होतं. पीठम यस्य धरित्री. धरित्री त्याचं पीठ आहे, तिथे तो बसतो, तिथे राहतो. जलधर कलशम. आणि हे सर्व जे ढग आहेत आकाशात आलेले, ते त्याचे कलश आहे. म्हणजे त्या कलशामध्ये त्यांनी पाणी भरून ठेवलं. एवढे कलश आहे त्याचे, एवढे मोठमोठे. आणि त्याच्या कलशात केवढं पाणी आहे म्हणा, केवढ्या जलाच्या धारा तो वर्षाव करतो. हे त्याचं व्यापक व्यापक. सद्गुरू आवाज गेला. आवाज आणि त्याची मूर्ती काय आहे, त्याचा आकार काय? लिंगमाकाश मूर्ती. आकाश, आकाशासारखा तो आहे. आकाशाचा जसा आकार दिसतो, आकाश दिसतो तसा त्याचं तो आकाशाप्रमाणे. आकाश जसं सर्वकडे आहे, कुठे नाही असं नाही, तसं तो सर्वकडे आहे. कुठे नाही असं नाही. नक्षत्रम पुष्पमाल्यम. आता आम्हाला एकदम आठवण झाली की आम्हाला जे दर्शन झालं त्याच्यामध्ये काय होतं, नक्षत्र. आम्ही म्हटलं असे चांदण्यात चांदण्या होत्या अशा आकाशात, असं आम्ही वर्णन करून यांना सांगितलं, त्या आर्टिस्टला सांगितलं, संत यांना. मग त्यांनी त्या चांदण्या काढल्या. म्हटलं या चांदण्या खूप बारीक बारीक आहेत, अशा काही मोठ्या काही बारीक. आणि ह्याच्यातलं वर्णन बघा, कसं कसं वर्णन
हे वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी बघितलं, त्यांना दर्शन झालं असेल आणि त्यांनी आता दर्शन झालं असेल म्हणजे स्वामी समर्थांना दर्शन झालं असतं, झालंच आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि आम्हाला दर्शन झालं, आम्ही त्याचं वर्णन केलं. तर कसं जुळतं बघा. नक्षत्रम पुष्पमाल्यम, पुष्पासारखे नक्षत्र ते चमचमणाऱ्या चांदण्या ज्या आहेत ते पुष्पासारख्या, फुलासारख्या दिसतात. नक्षत्रम पुष्पमाल्यम, जणू काही ते पुष्पच आहेत. पुष्पाची वृष्टी होते त्याच्यावर. ग्रह गण कुसुमम, पुष्पमाल्य म्हणजे पुष्पाचे हारच आहे. नक्षत्र हे जणू काही माळा आहे, नक्षत्रांच्या माळा असतात, तसे हार आहेत. ग्रह गण कुसुमम, ज्या ग्रह आहेत आकाशात ते कुसुम फुलं आहेत म्हणा. आणि म्हणून त्या फोटोमध्ये आम्ही सांगितलं, अरे अशा अंतरिक्षामध्ये असे फुलासारखे ते ग्रह दिसले पाहिजे. ग्रह गण कुसुमम चंद्रवन्यार्क नेत्रम, आणि चंद्र आणि सूर्य असे त्याचे नेत्र आहे. तर तेव्हा त्या नेत्राच्या बाजूला सुद्धा असं आम्हाला हे दिसलं, तेज दिसलं असं. त्याला म्हटलं, अरे असं तेज काढा त्याच्या आकाशात. कारण काय, चंद्र वन्नी अर्कम, चंद्र सूर्य आणि वन्नी म्हणजे, वन्नी म्हणजे अग्नी, अग्नी म्हणजे त्याच्या हृदयामध्ये अग्नी आहे असं आम्हाला दिसतं. बघा हे वर्णन बरोबर तसंच आहे. चंद्र आणि सूर्य हे नेत्र आहे. आणि अर्क, हा, चंद्र वन्नी अर्क नेत्रम, वन्नी म्हणजे अग्नी, तो त्याच्या हृदयात आम्हाला दिसला. कसं वर्णन आहे बघा, बरोबर वर्णन लागू होत. चंद्रवन्यार्क नेत्रम, आणि चंद्र आणि सूर्य हे त्याचे नेत्र आहे. तिथे वन्य आहेच, तिथे प्रकाश आहे. आणि वन्नी त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये आहे. नक्षत्रम पुष्पमाल्यम ग्रहगण कुसुमम चंद्रवन्यार्क नेत्र. आणखी एक आहे, पीठम यस्य धरित्री, की त्याचं पीठ, तो उभा राहतो कुठे, बसतो कुठे, तर धरतीवर. आम्हाला तो धरतीवर दिसला आणि म्हणून आम्ही तो धरतीवर पाय आहे असं आम्हाला दिसत, त्याचे चरण धरतीवर आहे. आणि बरोबर इथे वर्णन पण तसंच आहे बघा. पीठम यस्य धरित्री, धरित्रीचं वर्णन आहे, तिथे तो उभा आहे धरित्रीवर. जलधर कलशम, आकाशामध्ये मेघ आहेत, ते त्याचे कलश आहे. लिंगमा आकाश मूर्ती, आणि त्याची मूर्ती आकाशामध्ये आहे, अशी विराट अशी मूर्ती. नक्षत्रम पुष्पमाल्यम, आणि नक्षत्र म्हणजे त्याच्या फुलांच्या माळा आहेत. ग्रहगण कुसुमम, आणि ग्रहगण हे सर्व फुल आहे, पुष्प आहे. असं तिथे आम्हाला दिसलं, आम्ही काढायला लावलं. चंद्रवन्यार्क नेत्रम, चंद्र सूर्य नेत्र आहे, तिथे तेज आहे, असं आम्ही त्याला काढायला सांगितलं. आणि त्याला जमलं नाही म्हणून आम्ही अक्षयला सांगितलं, अरे ते काय काढ म्हटलं काहीतरी. तर त्यांनी ते बरोबर ना, हृदयातलं ते अग्नी त्यांनी बरोबर काढला, फार सुंदर काढला त्याने. ते चित्र आता आहे आपल्याकडे, त्याचं आपण हे काढूया. आणि त्याला सांगितलं की हे चंद्र आणि सूर्य हे ते तेज पाहिजे. ते काही बरोबर काढता आलं नाही अजून, पण होईल काही दिवसात. चंद्रवन्यार्क नेत्रम कुक्षी सप्त समुद्रम, आणि कुक्षी म्हणजे त्याच्या कमरेच्या इथे 7 समुद्र आहेत. भुजगिरी शिखरम, आणि त्याच्या ज्या भुजा आहेत ते जशी जणू काय गिरीची शिखर आहेत. सप्त पाताल पादम, आणि त्याचे पाय जे आहेत ते सप्त पाताळ त्याच्या पायात आहेत. त्याच्या त्याच्या पायामध्ये सप्त पाताळ आहे. वेदम वक्त्रम, आणि त्याचं मुख जे आहे त्याच्यातून वेद निर्माण होतात. तसं सद्गुरू बोलतात तर त्यांच्या ठिकाणी वेद स्फुरतात. 4 वाणी स्फुरतात म्हणजे वेद स्फुरतात. वेदम वक्त्रम षडांगम, 6 अंग, वेदाची 6 अंग किंवा षट शास्त्र. दश दिश वसन, आणि त्याचं वस्त्र काय, तर 10 दिशा हे त्याचं वस्त्र आहे. दिव्यलिंगम नमामि, असा तो दिव्य ज्याचं रूप आहे त्याला मी नमस्कार करतो. असं कोण म्हणतं,
स्वामी समर्थ महाराज असं म्हणतात. तर याचं लिंक कोणाला लावत आहे असं वेगळं वेगळं सर्वांनी लिहिलेलं आहे. पण आम्हाला एकदम तसं हे लागलं, अरे हे याच्याशी जोडलेलं आहे. स्वामी समर्थांनी म्हटलं हा श्लोक म्हणायचे म्हणजे काय उगाच असं काहीतरी लहर म्हणून म्हणायचं असं नाही. ते खरोखर आपलीच भक्ती करत होते. आपल्याच आपल्याच विराट स्वरूपाची, आपल्याच विश्वरूपाची ती भक्ती करत होती आणि आनंद घेतो. आपण देवभक्त झाला. तेव्हा ते म्हणतात की मी माझ्या या लिंगाची पूजा करतो. तेव्हा म्हणूनच स्वामी समर्थांना एकदा बघा आता कशी लिंक लागते प्रत्येक गोष्ट. म्हणून आम्हाला आमचा असा विचार आहे की ते जे पुस्तक त्यांचं आहे स्वामी समर्थांचं चरित्र, ते त्रोटक त्रोटक तुटक तुटक सगळं लिहिलेलं आहे. तर त्याचे सांधे आहे ते जुळवून बरोबर कुठल्याशी काय हे आहे असं म्हणून असं काहीतरी लिहावं असं आमची इच्छा आहे. आता आपल्या प्रवचनात ते येत जाईल आणि म्हणून मी आमच्या अक्षयला सांगितलं की अरे असं काही विषय आला ना की मग त्याचा एक वेगळा व्हिडिओ छोटा व्हिडिओ जसा आता याचा की स्वामी समर्थ महाराजांचं हे ते कशा स्वामी समर्थ कोणाचे ध्यान करीत असत असं म्हणायचं. स्वामी समर्थ कुठल्या परमेश्वराचं ध्यान करीत असत. मग लोक म्हणतील ते कशाला ध्यान करीत कुठल्या ईश्वराचं, तेच तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक होते, ते कशाला कोणाचं ध्यान करणार काय असं कोणतरी म्हणायचे. तर त्याला उत्तर देता आलं पाहिजे. स्वामी कोणाचं ध्यान करत होते बघ आणि कसं ध्यान करत होते आणि का करत होते. ते आपल्याच विश्वरूपाचं ध्यान करत. आपण देव भक्त झाला, आपुल्या आपण शरणरी घाला, रामकृष्ण अवधूत जाहला, सोंगाड्या मोठा. आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये आणखी एक आहे की स्वामी समर्थांना कोणी त्याच्या कुळाबद्दल विचारलं की तुमचं कुळ कुठलं महाराज, कुठल्या कुळात तुमचा जन्म झाला. आता बघा ते काय म्हणत, तेव्हा त्यांना ते उत्तर देत नुसतं अगदी त्रोटक त्रोटक उत्तर देत. मूळ पुरुष आधी तर ते उत्तर देतच नव्हते, पण त्यांना असं वाटलं की नाही याला उत्तर द्यायला पाहिजे. त्याला प्रेम वाटलं यांची एखाद्या भक्तामध्ये. तर ते सांगत मूळ पुरुष. आता बघा मूळ पुरुष म्हणजे कोण पुरुष. मूळ पुरुष म्हणजे तेच आम्ही जे सांगत होतो, मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा. मूळ पुरुष म्हणजे तो परमात्मा जो ज्याचं ध्यान स्वामी समर्थ करत होते. तो कोण, तर तोच विश्वरूप, त्यांचं विश्वरूप, तोच पुरुष त्याच आणि तोच मूळ पुरुष. म्हणून ते मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा याच्यावरून बरोबर लिंक लागते की तो निर्गुणाचा आरंभ आहे आणि तोच मूळ आहे, तोच मूळ पुरुष आहे. म्हणून स्वामी समर्थांनी मूळ पुरुष असं म्हटलं. मूळ पुरुष वडाचे झाड. आता वडाचे झाड दत्तनगर, मूळ मूळ असं ते सांगायचं. मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर मूळ मूळ असं सांगायचं. आता याच्यात मूळ हा शब्द मूळ 3 वेळा आला आणि मूळ पुरुष पुरुष म्हणजे तो विश्वरूप. ते त्या भगवंताचं गीतेमध्ये जे सांगितलं ते विश्वरूप किंवा भगवान दत्तात्रेय यांचं रूप. हे एकीकडे निर्गुण निराकार स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूप आणि दुसरीकडे सृष्टी रूप. याच्यामध्ये भगवान श्री दत्तात्रेय जे आहेत ते आहेत आणि म्हणून ते दत्तात्रेयच आहे. ते मूळ पुरुष जे आहे ते दत्तात्रेयच आहेत आणि मग स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतारच आहेत. आणि म्हणून स्वामी समर्थ आपलं जे मूळ दत्तगुरु आहेत त्यांचं ध्यान करतात. मग त्याच्यात काय झालं, त्याच्यात तुला काय हरकत घेण्याची गरज आहे. त्यांचं मूळ म्हणजे दत्तात्रेय आणि दत्तात्रेय हे मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.
निर्गुणाचं मूळ ते आहे. आणि म्हणून स्वामी समर्थ मूळ मूळ असं म्हणायचे, वडाचे झाड म्हणायचे. आणि अश्वत्थ वृक्ष, वडाचं झाड म्हणजे अश्वत्थ वृक्ष म्हणजे काय, ते गीतेमध्ये दिलेलं आहे की अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. की हा संसार वृक्ष म्हणजे काय, हे वडाचं झाड आहे म्हणा. अश्वत्थम प्राहुरव्ययम, या संसार वृक्ष आहे. आणि याचं मूळ काय आहे, या संसार वृक्षाची मुळं वरती आहे आणि शाखा खाली आहे. हा उलटा आहे म्हणा, उलटा झालेला. ऊर्ध्वमूल मद शाखा अश्वत्थ प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णानी यस्तम वेद स वेदविद. ऊर्ध्व मूळ, त्याचं ऊर्ध्व म्हणजे वर त्याची मुळं आहेत आणि शाखा खाली आहे. म्हणजे संसार खाली खाली अधोगतीने, संसार म्हणजे अधोगती. जो संसार गेला तो अधोगतीला गेला. संसारात जो अडकला, ज्याला सद्गुरूंच्या कार्यात यायला वेळ नाही, तो संसारात अडकला, तो अधोगतीला गेला. ऊर्ध्वमूल आणि ऊर्ध्वमूल कोण गेला, सद्गुरूंच्या कार्यात जो आला तो वरती चालला, त्याचे मुळाकडे चालला. म्हणजे मूळ कुठे आहे, मूळ त्या निर्गुण निराकारामध्ये ते मूळ आहे, तिकडे तो चालला. मूळ मूळ ऊर्ध्व मूल मद शाखा अश्वत्थ प्राहुरव्य, असा हा वडाचं झाड आहे. मूळ पुरुष, वडाचे झाड, असा त्याचा अर्थ आहे. अश्वत्थ प्राहुरव्यय छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेद. आणि वेदाचे छंद जे आहेत ते याची पर्ण आहेत. आणि त्या पानांचा सळसळ होणारा आवाज, याच्यातून वेदांचे छंद निर्माण होतात. आणि जो त्या वेदांना जाणतो, जो त्याला जाणतो, या अश्वत्थ वृक्षाला, त्याला वेदवित, वेदाचा ज्ञानी असं म्हणतात. तो ज्ञानी आहे. आणि तो त्याला ज्ञान असल्यामुळे तो वरती जातो, संसारात खाली नाही जात, तो मुळाकडे जातो. मूळ मूळ मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, तिकडे तो जातो. आणि सद्गुरूंच्या कार्यात काय यायचं, कशाला यायचं सद्गुरूंच्या कार्यात, अरे ते मुळाकडे नेणार आहे म्हणून. जे स्वामी समर्थ म्हणाले, मूळ 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 पुरुष वडाचे झाड दत्तनगर, त्या दत्तनगरामध्ये, त्या वडाच्या झाडामध्ये काय काय तिथे आपल्याला जायचं. काय म्हणतात त्यांचं गावाचं नाव, शिंदेच्या गावाचं जे नाव आहे, वडगाव, काय नाव आहे, वडगाव 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 निंबाळकर, असंच आहे ना, वडगाव निंबाळकर असं नाव आहे. तो वडाचे झाड, आता वडगाव त्याचं नाव काय पडलं असेल, वडांची झाड, तिथे वडाची झाड आहे, वडगाव निंबाळकर, आणि निंबाची झाड असते म्हणून. तसं म्हणजे वडाचे झाड. तर आपल्यालाही वडगाव सापडलं, वडाचं झाड सापडलं, मूळ पुरुष सापडला, मूळ मूळ सापडलं, दत्तनगर सापडलं. काय म्हणजे जे स्वामी समर्थांनी ज्या खुणा सांगितल्या होत्या त्या आपल्याला बरोबर मिळाल्या. दत्तनगर मिळालं, म्हणजे हा दत्त संप्रदाय, मूळ पुरुष भेटला, सद्गुरू, त्यांची परंपरा, मूळ त्यांचं दत्तप्रभू हे मिळालं. वडाचं झाड म्हणजे हे, हा संसार वृक्ष, आणि त्याच्यातले हे कार्य, कार्य म्हणजे ऊर्ध्व गती, आणि खाली गेलं तर संसार. असा मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर मूळ मूळ, असा याचा अर्थ आम्हाला रिसर्च केल्यामुळे असा आम्हाला अर्थ कळला. तो आम्ही तुम्हाला सांगितला. तेव्हा हे गुह्य सांकेतिक भाषा कोणाला कळत नाही, नव्हती तेव्हा, आणि अजूनही कोणाला कळले नाही, म्हणून त्यांनी पुस्तकात ते लिहिलेलं नाही.
पण आता आम्ही पुस्तक लिहू त्याच्यात आम्ही हे लिहू, मूळ मूळ म्हणजे आरंभ जो निर्गुणाचा. आणि वडाचं झाड म्हणजे संस्कृत मध्ये ज्याला अश्वत्थ वृक्ष म्हणतात. ही सर्व सृष्टी हा अश्वत्थ वृक्ष हेच वडाचं झाड आहे. तेव्हा हे असं विश्वरूप आहे ना. आणि या विश्वरूपाचं असं तीन तीन प्रकार आहे म्हणा. तीन प्रकारचं हे विश्वरूप आहे. आणि तीन प्रकारच्या दिव्य दृष्टी लागतात. या तीन प्रकारचे विश्वरूप बघण्याकरता तीन प्रकारच्या दिव्य दृष्टी लागतात. आणि सद्गुरूंच्या कार्यामध्ये ह्या दिव्य दृष्टी कशा प्राप्त होतात हे आता आपल्याला पुढे सांगायचं आहे. फक्त आपण हे सांगू की हे तीन विश्वरूप कुठले आहे. मला वर सांगितलेले सृष्टीचं विश्वरूप हे विश्वरूप आहे. हे निर्गुण निराकारापर्यंत नेणार हे जे सृष्टीचं विश्वरूप आहे. हे अनंत ब्रह्मांड याच्या ठिकाणी आहे. ते विश्वरूप आहे जे आपण गीतेमध्ये ज्याचं आपण बघितलं. आणि हे विश्वरूप कसं बघता येतं तर ज्ञान दृष्टीने बघता येतं. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, की त्या जे भगवंतानी ज्ञान दिलं त्याचं ध्यान म्हणजे त्याचं ध्यान अर्जुनाने या विश्वरूपाच्या ठिकाणी बघितलं. म्हणून याला ज्ञान किंवा ध्यान दृष्टी असं म्हणतात. दुसरं विश्वरूप हे मनाने निर्माण केलेला संसार अश्वत्थ म्हणजे ते खोट आहे. उलटा उलटा अश्वत्थ वृक्ष आहे. दुसरं दुसरं विश्वरूप म्हणजे संसार ही सृष्टी ही मनाने निर्माण केलेला संसार आहे म्हणून तो खोटा आहे ना. हा जो संसार आहे हे जे विश्वरूप आहे ज्ञानाच्या दिव्य दृष्टीने बघता येतं. सद्गुरू आपल्या ज्ञानाची दृष्टी देतात. आपल्या निरूपणातून आपल्या ग्रंथातून ज्ञान दृष्टी देतात. त्या ज्ञान दृष्टीने ह्या संसाराकडे बघितलं असताना आपल्याला ते विश्वरूपाचा अर्थ बरोबर कळतो. काय अर्थ आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. की ब्रह्म हे सत्य आहे आणि संसार हा मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. आणि हा जीव जीव म्हणून मी जो म्हणतोय तो ब्रह्मच आहे, वेगळा नाही म्हणत. पण त्याचा अनुभव सद्गुरूंच्या कृपेशिवाय येत नाही. जीव ब्रह्मैव नापरः. आणि तिसरं विश्वरूप जे आहे ते दत्तगुरूंचं कार्यरूप आहे. हे विश्वरूपच आहे. आणि हे विश्वरूप बघण्यासाठी कुठली दृष्टी लागते दिव्य दृष्टी तर प्रेमाची दिव्य दृष्टी लागते. जर प्रेमाची दिव्य दृष्टी नसेल तर ह्या सगळे घोटाळे होतील. हे विश्वरूप तुम्ही बरोबर बघू शकणार नाही आणि याचा बरोबर अर्थ लावून त्याप्रमाणे आचरण करू शकणार नाही. अनेक अडचणी येतील. म्हणून तुम्ही प्रेमाची नेहमी दिव्य दृष्टी सद्गुरूंच्या प्रेमाची दिव्य दृष्टी घेऊन मग या दत्तगुरूंच्या कार्यरूपाकडे सद्गुरूंच्या कार्यरूपाकडे बघितलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे त्या प्रेमाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ही दिव्य दृष्टी आहे. अशा रीतीने दिव्य दृष्टीचे तीन प्रकार आहेत आणि विश्वरूपाचे तीन प्रकार आहेत. म्हणून आम्ही वडगाव निंबाळकर वाकडला नाही वाकडला नाही गेलो, आम्ही वडगावला गेलो. बघा आता वडगाव आणि वाकड हे बरोबर समीकरण आम्हाला कळलं. काय मूळ मूळ वडाचे झाड, मूळ मूळ पुरुष वडाचे झाड म्हणजे वडगाव निंबाळकर. इथे जो कार्यक्रम झाला तिथे आमच्या मनात असं आलं की सगळ्या भक्तांचा एक ग्रुप फोटो पाहिजे. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं. ज्यांनी ज्यांनी आपले पोझिशन बरोबर घेतलं मला एवढं आश्चर्य वाटतं. प्रत्येकाने प्रत्येकाचं पोझिशन बरोबर घेतलं. कोणी काही त्यांना सांगितलं इकडे राहा, इकडे उभे राहा, तिकडे उभे राहा, थोडं सांगितलंच. आणि तो मोठा असा ग्रुप फोटो काढला. आम्ही मध्यभागी आणि सर्व मंडळी आजूबाजूला उभी होती, बसलेली काही बसलेली होती. तर आम्ही म्हटलं हेच दत्तगुरूंचं कार्यरूपी विश्वरूप आहे.
आणि सर्व भक्त एकमेकांना जोडून उभे, असे जोडलेले आहेत. उभे आहेत, बसले आहेत, पण जोडून आहेत. म्हणजे जे वर्णन केलं, ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्त्रपाद सहस्र शीर्ष, म्हणजे ती अनेक डोकी होती. मला असं वाटतं 150 लोक कोणी असतील, 125-150, म्हणजे 125-150 शीर्ष होते. इथे सहस्र शीर्षा लिहिलंय. ते त्या व्यापक परमात्म्याचं वर्णन आहे. इथे 100-150 असे शीर्ष होते. 2-2-250 नेत्र होते. 2-250 हात होते. 2-250 पाय होते. असं हे विश्वरूप होतं एवढ्या भक्तांचं. आणि एकमेकांमध्ये अजिबात भेदभाव नव्हता. सगळ्यांच्या मध्ये प्रेम होतं. सर्व सद्गुरूंच्या प्रेमाने एकमेकाला जोडलेले होते. भेदभाव, श्रेष्ठ कनिष्ठ, लहान मोठा असा द्वेष, मत्सर, स्पर्धा असा भाव कुठल्या कुठे लयाला गेले होते. कुठलाच भाव तिथे दिसत नव्हता कोणाच्याच ठिकाणी आम्हाला. कारण काय, तर या सर्वांच्या ठिकाणी अत्यंत एकोप्याचा, सरळपणाचा, समरसतेचा, एकरूपतेचा भाव पूर्णपणे भरलेला होता. यालाच, या भावालाच भगवान आर्जव असं म्हणतात. तेव्हा आर्जवाचा असा अर्थ आज आपल्याला आपण समजून घेतला. काय, सर्वांच्या ठिकाणी अत्यंत एकोपा, सरळपणा, समरसता, एकरूपता, एकमेकाला ते जोडून होते सगळे. ग्रुप फोटो एकमेकाला जोडून होते आणि आणि सद्गुरूनच जोडून होते. खाली बसलेले, वर उभे असलेले एकमेकाला जोडलेले होते आणि ते त्याच्यामुळे ते एकरूप होते. देवरूप हो सगळे, देवरूप हो सगळे, आम्ही ऐक्याच्या बळे, देवरूप हो सगळे. देवरूप हो आम्ही, आणि देव आहोतच. आपलं कुळ काय? आपलं कुळ आहे देव कुळ. काय, रक्ष 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 सकल देव कुला, त्राही त्राही त्राही, काय, सकुल नंदना. तर आपण देव आहोत, देव कुळ आहोत. असं जेव्हा आपल्या ठिकाणी भाव आपण पक्का धरून ठेवू, तेव्हा आपल्या ठिकाणी इतर भाव ते येणारच नाही. आपण देव, जसे देव म्हणजे एकदम पवित्र, पवित्र, एकरूपता, समरसता, सरळपणा त्याच्या ठिकाणी असणार. तेव्हा याला आर्जव असं म्हणतात. हे आर्जव ज्याच्या ठिकाणी सहज असतो त्याला तो ज्ञानी असं म्हणतात. ज्ञानाचा गुण आहे. आणि जो शिष्य आहे, ज्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, आत्मसात करून घ्यायचं आहे, या ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्या ठिकाणी तो तपश्चर्येने, तो परिश्रमाने, प्रयत्नाने आर्जव आपल्या ठिकाणी आणतो. माझ्या ठिकाणी नाही असं वगैरे म्हणतो, तो आणतो. नाही तर तो आणला पाहिजे. त्याला आर्जव असं म्हणतात. तेव्हा आज आपण आर्जव असं म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, आर्जव म्हणजे काय, हे दोन गोष्टी बघितल्या. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्धवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. हा श्लोक मला वाटतं की आधी तीन गुरुवार झाले श्लोक, आणि आता पुढे 3 गुरुवार तर आचार्य उपासनम, आणि पुढचं शौचम, स्थैर्य, महात्मने, 3 अजून मला वाटते 5 ते 6 गुरुवार लागणार. एरवी आपण असं करतो, दोन दोन श्लोक एका गुरुवारी होतो. आता एवढे 8-10 श्लोक, 10 श्लोक म्हणजे महिनाभर, महिन्याच्या वर एका श्लोकाला. पण त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, आत्मसात झालं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. आणि म्हणून याच्यावर एवढं बोलणं घडत असतं. हे विश्वरूपच आहे. अमानित्वम, अदम्यत्वम, अहिंसाम, क्षांतिवार्धवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. आचार्योपासनम सांगितलं. आणि म्हणून याच्यासाठी हे सगळे गुण येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सद्गुरूंची भक्ती करायला पाहिजे. आचार्योपासना,
पूर्वी त्यांना आचार्य म्हणायचे, कारण गुरुकुल होती, सगळेच गुरुकुलात जायचे. पण नंतर सद्गुरू म्हणायला लागले, कारण सद्गुरू शिष्य असं नातं पुढे व्हायला. आणि म्हणून आचार्य म्हणजे सद्गुरू, त्यांची उपासना म्हणजे त्यांची भक्ती कशी करायची ते पुढच्या श्लोकामध्ये आपण पुढच्या गुरुवारी आपण बघूया. एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.